स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार, मी डॉक्टर राम गुंजाटे. आज येथे हृदयविकारांशी संबंधित मार्गदर्शन व चर्चासत्र या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय मान्यवरांचे कारंजा डॉक्टर्स असोसिएशन व विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटरतर्फे स्वागत करतो. आपणा सर्वांना माहीतच आहे, कारंजा डॉक्टर्स असोसिएशन व विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर ह्या संस्था संघटना नेहमीच समाजोपयोगी कार्यासाठी अग्रेसर असतात. विशेषतः आरोग्यविषयक व्याख्याने, चर्चासत्र, रक्त तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, विद्यार्थी तपासणी व सल्ला, तसेच कॅन्सरचे निदान व पुढील उपचारासाठी मार्गदर्शन हे कार्यक्रम ते नेहमीच आयोजित करतात किंवा त्यात हिरिरीने सहभाग घेतात. आजचे हृदयविकारांशी संबंधित मार्गदर्शन व चर्चासत्र हे सुद्धा त्याचाच एक भाग आहे. आजच्या व्यस्त व धकाधकीच्या जीवनात मानव स्वतःच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देत नसल्यामुळे कमी वयात ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट अटॅक किंवा सडन डेथ म्हणजेच आकस्मिक मृत्यूचे प्रमाण खूप वाढले आहे. कारंजा शहर व परिसरात कमी वयात होणाऱ्या आकस्मिक मृत्यूंचे प्रमाण मागील 10-12 वर्षात पण विशेषतः या 7-8 महिन्यात खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यासाठी आपली बिघडलेली जीवनशैली, बदललेली जीवनशैली, बिघडलेले मानसिक स्वास्थ्य, व्यायामांची किंवा शारीरिक श्रमांची कमतरता व व्यसनाधीनता यांचा प्रामुख्याने जबाबदार आहे. त्या अनुषंगाने आपण सर्वांना चांगले मार्गदर्शन मिळावे व या आजारांचे प्रमाण कमी व्हावे, ते आटोक्यात यावे, यासाठी आजच्या मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन कारंजा डॉक्टर्स असोसिएशन व विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर हे संयुक्त विद्यमाने करत आहे. त्यासाठी आपल्याला नागपूर येथील सुप्रसिद्ध, आपल्या विषयात निष्णात असलेले कुशल वक्ते डॉक्टर उदय माहोरकर सर, सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ तथा डॉक्टर सचिन सूर्यवंशी सर, प्रोफेसर ऑफ मेडिसिन, एक कुशल वैद्यकीय शिक्षक लाभलेले आहेत. मी डॉक्टर संजय कीटे सर व प्रकाश चंद्र गोलेचा भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी दोन्ही वक्त्यांना व्यासपीठावर घेऊन यावे. दोन्ही सन्माननीय व्यक्त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावे अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम मान्यवरांचे स्वागत. डॉक्टर उदय माहोरकर सर, सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ, यांचे स्वागत. श्री शेखरजी बंग, डॉक्टर सुदेश राऊत सर व डॉक्टर मिलिंद धांडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
डॉक्टर सचिन सूर्यवंशी सर यांचे स्वागत डॉक्टर मनोज गिदवानी सर, डॉक्टर प्रमोदजी दहीहंडीकर व डॉक्टर पद्माकर मिसाळ सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. VCRC व डॉक्टर्स असोसिएशनचे ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक डॉक्टर सुरेश सावजी सर यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा सन्माननीय डॉक्टर उदय माहूरकर सर व सन्माननीय डॉक्टर सचिन सूर्यवंशी सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सावजी सरांनी मागचे 55 वर्ष अविरत रुग्णसेवा दिलेली आहे. च्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश लक्षात घेता अधिक वेळ न घालवता कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर उदय माहूरकर सर यांचा परिचय श्री राजेंद्रजी खंडारे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय मंच, उपस्थित सर्व मान्यवर श्रोतृगण, सर्वांना सादर नमस्कार. संपूर्ण विदर्भात कुणीही पेशंटला हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम झाल्यास सर्वप्रथम नजरेसमोर नाव येते ते माहूरकर सर यांचे. यातूनच त्यांच्या यशस्वीतेची पूर्ण कल्पना येते. अशा या प्रतिष्ठित व संवेदनशील व्यक्तिमत्वाने कारंजा येथे येऊन आपणाशी संवाद साधण्याकरिता व मार्गदर्शन करण्याची संमती दर्शविली, त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद व स्वागत. कारंजाजवळील कोंडोली या छोट्याशा गावातून नावारूपाला आलेले प्रख्यात हृदयरोग विशेषज्ञ डॉक्टर उदयकुमारजी माहूरकर प्राथमिक शिक्षण मंगरूळ व माध्यमिक शिक्षण कारंजा येथे झाले, ही आपणासाठी अभिमानास्पद बाब आहे. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता प्राप्त असलेल्या सरांनी त्यांचे MBBS व MDचे शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे पूर्ण केले. एवढेच नव्हे तर त्यांना MBBSमध्ये मेडिसिन या विषयात गोल्ड मेडलसुद्धा प्राप्त झाले आहे. भारतातील सर्वोत्कृष्ट GS मेडिकल कॉलेज ऑफ मुंबई या संस्थेतून DM हे हृदयरोगाचे विशेष प्रशिक्षण त्यांनी प्राप्त केले आहे. तसेच नागपूर व मुंबई येथील मेडिकल कॉलेजमध्ये ते विविध पदावर कार्यरत होते. त्या काळी म्हणजे सन 1997 साली मध्य भारतातील पहिली कॅथ लॅब स्थापित करण्याचा बहुमान त्यांनी मिळविला. गत 40 वर्षापासून विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश व छत्तीसगडसारख्या भागातील हजारो लोकांना जीवनदान प्रदान करण्याचे महत्कार्य डॉक्टर माहूरकर सरांच्या हस्ते झाले आहे व होत आहे. डॉक्टर हे रुग्णांसाठी देवदूतच असतात हे वाक्य डॉक्टरांचे कार्य पाहता
तंतोतंत खरे ठरते. अत्याधुनिक सुविधेने सुसज्ज असलेले अवंती इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी या हृदयरोगाशी संबंधित वन स्टॉप सोल्युशन या धर्तीवर कार्य करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये सर प्रमुख मार्गदर्शक म्हणून, तसेच सन 2004पासून DNB कार्डिओलॉजी या प्रशिक्षणासाठी सुद्धा सर मार्गदर्शक म्हणून उपलब्ध असतात. हृदयरोगाच्या संबंधित प्रशिक्षण घेऊन सरांची पुढची पिढी देखील रुग्णसेवेसाठी नेहमीच तत्पर असते. 25पेक्षा जास्त शोधनिबंध, प्रबंध व इतर औषधांच्या संशोधनामध्ये सरांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. याशिवाय वेगवेगळ्या वैद्यकीय संशोधनामध्येही सर्व त्यांची टीम नेहमीच अग्रेसर असते. वैद्यकीय सेवेत अत्यंत व्यस्त असलेल्या सरांना सामाजिक कार्याची देखील आवड आहे. कोंडोली या त्यांच्या जन्मगावी गेली अनेक वर्षे आरोग्य शिबिरे आयोजित करून आपल्या भागातील रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा देण्याचा उपक्रम राबवून सर एक प्रकारे आपली सामाजिक बांधिलकी पूर्ण करीत आहे. कारंजा, मानोरा, मंगरुळपीर या भागातील रुग्णांवर तर सरांचे विशेष प्रेम व स्नेह राहिला आहे. तो असाच वृद्धिंगत हो आणि असा स्नेह आपल्याकडील मंडळीचा सरांवरही आहे आणि त्याच स्नेहाप्रती कारंजासह आजूबाजूच्या परिसरातील अनेक मंडळी सरांना ऐकण्यासाठी आवर्जून आलेली आहे. अशा सहृदयी व्यक्तिमत्वाला निरामय निरोगी दीर्घायू लाभो अशा शुभकामना व्यक्त करतो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे दुसरे मार्गदर्शक डॉक्टर सचिन सूर्यवंशी सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी श्री प्रफुल्ल वानखडे यांना मंचावर आमंत्रित करतो. डॉक्टर सचिन सूर्यवंशी सर मूळचे खामगावचे असलेले डॉक्टर सूर्यवंशी सर यांचे 10वीपर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश हायस्कूल नागपूर व त्यानंतर MBBS MD मेडिसिनचे शिक्षण हे नागपूर येथे 1977 या वर्षी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूरमधून पूर्ण झाले. MD करताना त्यांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आलेले होते. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून त्यांना अत्यंत सन्मानाची अशी MNA MS ही पदवी 1981 साली प्रदान करण्यात आली. त्यानंतर त्यांनी विविध वैद्यकीय महाविद्यालयामध्ये लेक्चररपासून तर प्रोफेसरपर्यंतची सर्व पदे भूषविली आहेत. हजारो विद्यार्थ्यांना MBBS व शेकडो विद्यार्थ्यांना MDचे ट्रेनिंग देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक येथे आजपर्यंत अनेक महत्त्वाच्या पदावर त्यांनी कार्य केलेले आहे. DM आणि MCH या स्पेशालिटी परीक्षांसाठी पेपर सेट करताना त्यांनी सतत 12 वर्षे महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय वैद्यक परिषद, भारतीय मधुमेह परिषद यांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविलेले आहे. वैद्यकीय क्षेत्रात अतिशय मानाचा समजला जाणारा डॉक्टर DS चौबे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार तसेच गिफ्टेड टीचर अवॉर्ड हा सूर्यवंशी सरांना प्रदान करण्यात आलेला आहे. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये त्यांचे 12 शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत. सध्या डॉक्टर सूर्यवंशी सर हे इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज व मेयो हॉस्पिटल नागपूर येथे मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे व खाजगी क्लिनिकल प्रॅक्टिस करतात. असे आपले पूर्ण आयुष्य वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व्यतीत करणारे डॉक्टर सचिन सूर्यवंशी सर आपल्याला व्याख्याते म्हणून लाभले आहेत, हे आपले खरोखरच भाग्य आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी डॉक्टर शार्दूल सर डोणगावकर सर यांना मंचावर आमंत्रित करतो. सर्व उपस्थित नागरिक व माझ्या सहकाऱ्यांना माझा नमस्कार. माझे 2 गुरुवर्य डॉक्टर उदय माहूरकर सर व डॉक्टर सचिन सूर्यवंशी सर यांच्या समोर उभं राहून बोलण्याचं भाग्य आज मला प्राप्त झालं आहे. सूर्यवंशी सरांनी मला मेयो कॉलेजमध्ये असताना शिकवलं. त्याच्यानंतर माझं MD झाल्यानंतर मी माहूरकर सरांकडे काही दिवस जॉब केला. तिथून मी जे काही शिकलो त्याचंच आज आपल्या कारंजामध्ये जे काही हॉस्पिटलमधनं आम्ही प्रयत्न करतो रुग्णसेवेचा, त्याच्यावर ह्या दोन्ही गुरुवर्यांचा खूप मोठा प्रभाव व आशीर्वाद आहे. थोडं आपल्या या संस्थेबद्दल सांगतो. कारंजा लाड येथे विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर ही संस्था गेले 44 वर्षांपासून रुग्णसेवेसाठी निस्वार्थ भावनेने काम करते आहे. 1981 साली डॉक्टर जयंत सरैया हे टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथील कॅन्सर सर्जन, त्यांनी गावातील काही समाजसेवी व्यक्ती व डॉक्टर्स यांना सोबत घेऊन या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली होती. आजपर्यंत शेकडो रुग्णांना मोफत सर्जरी व हजारो रुग्णांचे रोगनिदान करण्याचे काम या संस्थेने केले आहे. भविष्यातही एका मोठ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलद्वारे कारंजा लाड येथे सर्व सोयींनी युक्त अद्ययावत असे मोठे हॉस्पिटल बांधणे नियोजित आहे.
सर्व समाज बांधवांचं सहकार्य आम्हाला नेहमीच लाभतं. तसेच कारंजा डॉक्टर्स असोसिएशन ही कारंजाच्या डॉक्टरांची संघटना नेहमीच समाजोपयोगी कार्यात अग्रेसर असते. विविध ठिकाणी वैद्यकीय कॅम्प घेऊन लोकांची सेवा करण्यात या संस्थेची मंडळी नेहमीच तत्पर असतात. अशा या दोन्ही संघटनांच्या माध्यमातून आज नागपूर येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर माहुरकर सर व प्रोफेसर डॉक्टर सचिन सूर्यवंशी सर यांना ऐकण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. गेल्या काही वर्षांमध्ये आम्हा डॉक्टर लोकांच्या असे निदर्शनात आले आहे की हृदयरोग, डायबिटीस, ब्लड प्रेशर हे आधी 55-60 साधारण या वयोगटानंतर लक्षात येणारे आजार आता 25, 30, 35 या वयोगटातच होत आहेत. काही तरुण मंडळींचा हार्ट अटॅकने आपल्या गावातसुद्धा मृत्यू झालेला आपण ऐकतो आणि पाहतो आहे. बऱ्याच वेळा लक्षणं दुर्लक्षित केले जातात. हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत उशीर झालेला असतो. डॉक्टर्स आपल्या परीने प्रयत्नांची पराकाष्ठा करतातच, पण प्रत्येक वेळी यश येईलच याची शाश्वती नसते. त्यामुळे हृदयरोग टाळण्यासाठी जीवनशैलीत कसा बदल करावा व या बदलातून आपल्या आरोग्यावर चांगले परिणाम कसे होतील या विषयावर डॉक्टर सचिन सूर्यवंशी सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. व हृदयरोगाचे निदान, लक्षणांचा अभ्यास व लवकर निदान केल्यामुळे रुग्णांना होणारा फायदा या विषयावर डॉक्टर माहुरकर सर आपल्याला उद्बोधन करणार आहेत. तरी मी आपला जास्त वेळ न घेता डॉक्टर सूर्यवंशी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. धन्यवाद. डॉक्टर इथले ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ चिकित्सक डॉक्टर सावजी सर आणि शार्दूल डोणगावकर, माननीय डॉक्टर उदय माहुरकर आणि इथे जमलेले सगळी ज्येष्ठ मंडळी आणि तरुण मंडळी यांच्यासमोर मला इतकं कौतुक वाटते की एवढ्या पावसाच्या दिवसामध्ये तुमचा उत्साह आणि जाणून घेण्याची जी हे आहे ते पाहून मला खरंच कौतुक करावंसं वाटते. आणि एका जबाबदारीने मला बोलावं हे मी स्वतःला सुचवलं आहे. तर आजचा जो विषय आहे तो विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर व कारंजा डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयविकाराशी संबंधित मार्गदर्शनवर चर्चासूत्र. माझ्याकडे जो विषय आलेला आहे तो बदलती जीवनशैली आणि तरुणाईचे आरोग्य हे हा आलेला आहे. तर नेक्स्ट, तर रिस्क फॅक्टर्स फॉर इस्चेमिक हार्ट डिजीज म्हणजेच कोणत्या कारणाने हृदयरोग होऊ शकतो. हॅलो, कोणत्या कारणामुळे हृदयरोग होऊ शकतो. मी तुमच्या आड येणार नाही एवढी काळजी घेतो. तर सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये म्हणजे आहार, विहार आणि तरुणाईचे आरोग्य. नेक्स्ट, जर तुम्ही बघितलं की भारताची पॉप्युलेशन 142 कोटीच्या वर आहे आणि इट हॅज ओव्हरटेकन चायना, म्हणजे चीनपेक्षा आपली पॉप्युलेशन आता जास्त झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये एक टिक्कर, इफ यू सी दॅट 15 ते 64 वर्षामध्ये 67 ते 68% लोक येतात. आणि हाच आपला टार्गेट आहे ज्याला हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त आहे आणि जे महत्त्वाचे आहेत, जे मोस्ट कॉन्ट्रीब्युशन समाजाला करतात, तो हा विषय आहे. नेक्स्ट, तर हा 1500. नेक्स्ट, यस, नेक्स्ट. याचे कारण मीमांसा करताना आपण सर्वसाधारणपणे कारण 2 याच्यात डिवाईड करतो. एक म्हणजे जो अपरिवर्तनीय आहे. पहिला आहे अनुवंशिकता. कॅन वी चूज अवर पॅरेंट्स. आपण आपल्या आईवडिलांची निवड करू शकतो काय? आपल्याला पाहिजे त्याच्या पोटी आपण जन्म घेऊ शकतो काय? नाही, वी कॅनॉट. तर जे आपल्याला त्यांच्याकडून मिळालं, आपल्याला प्रॉपर्टी भेटो न भेटो, प्रॉपर्टीसाठी भांडणं करावं लागतील, पण आजारपण हे मिळतेच, एवढं लक्षात ठेवा की त्याच्यासाठी भांडण करावं लागत नाही, उलट भांडण करावं लागतं आईवडिलांकडून आपल्याला. जर आपण त्यांची मुलं असू, जर आपल्याला दत्तक घेतलं नसेल तर त्यांना जो आजार आहे तेच आपल्याला होईल, आपल्या आजी आजोबाला होईल, तो आपल्याला होईलच, एवढं लक्षात ठेवायचं. तो 5 वर्षांनी व्हावा
का 10 वर्षांनी का 15 वर्षांनी का 25 वर्षांनी का मेल्यानंतर व्हावा हे आपल्या हातात आहे. त्याला आपण टाळू शकतो फक्त, पण तो येणार हे नक्की. दुसरं आहे वाढतं वय. ही एकच गोष्ट आहे माणसाच्या आयुष्यात जे कधी कमी होत नसते, ते वाढतेच. आणि तिसरं आहे पौरुषत्व. स्त्रियांना मिनोपॉजपर्यंत म्हणजे पाळी थांबेपर्यंत बहुतेक आजार या कॅटेगरीचे होत नसतात, कमी होतात, फार रेअरली होतात. परंतु 50-55 वर्षानंतर त्यांची आणि पुरुषांची रिस्क जवळपास सारखी होते. तोपर्यंत ते प्रोटेक्टेड असतात. परंतु माणसांना पौरुषत्वात हा एक दुर्गुण आहे की पटकन हार्टचा आजार होऊन जातो. नेक्स्ट, आता आलेलं कारण परिवर्तनीय. ज्या गोष्टीत आपण परिवर्तन करू शकतो, ज्या आपल्या हातात आहेत त्या गोष्टी आपण, पहिला आहे धूम्रपान, मधुमेह. याच्यात बरेच येतात, मी महत्त्वाचे घेतलेले आहेत. धूम्रपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, रक्तातील चरबी म्हणजे कोलेस्ट्रॉल जे सगळ्यांनाच माहीत आहे, निद्रा विकृती, झोपेचे प्रॉब्लेम्स आणि शारीरिक निष्क्रियता. आता आपण एक एक पाहू. नेक्स्ट, धूम्रपान. भारतामध्ये धूम्रपान फार जुनं आहे, किंबहुना ते जगात सगळ्यात जुनं असेल. नेक्स्ट, तर हे जे आहे अगदी राजवंशापासून हे सूर्यवंशापर्यंत सगळं चालतच आलेलं आहे. नेक्स्ट, याच्यात काय घटक असतात जे आपल्या रक्तवाहिन्यांना डॅमेज करतात आणि त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल डिपॉझिट करून घेतात. एक प्रोफेशनल असते, प्रोफेशनल बिझनेसमन प्रोफेशनल, एक नॉन प्रोफेशनल. प्रोफेशनल माणसाला आपला पैसा बरोबर हँडल करता येतो. नॉन प्रोफेशनल माणूस त्यात फार गडबड करतो. तो बुद्धिजीवी असला आणि त्यांनी जर नॉन प्रोफेशनल पैशाचं हँडलिंग केलं तर तो नक्कीच त्यात मार खातो. तसंच आपली जे चरबी आहे ती फॅटसाठी प्रोफेशनल डिपॉझिशन आहे. ती डॅमेज न होता पूर्ण फॅट चांगलं डिपॉझिट करते. पण जेव्हा नॉन प्रोफेशनल म्हणजे या कोरोनरी आर्टरीज, या रक्तवाहिन्या ज्यावेळेस फॅट जमा करायला लागतात त्यावेळेस त्या मृत्युमुखीच पडतात. तीच ते फॅट नॉन प्रोफेशनल आर्टरीमध्ये जमा व्हायला लागलं की मग हार्ट अटॅक येतो. तर हे कशामुळे होते? तर स्मोकिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे त्यांना डॅमेज होतो. नेक्स्ट, स्मोकिंगमध्ये इतक्या गोष्टी आहेत डेंजरस की ह्या सगळ्या, म्हणजे तरुणाईंना हे सांगावं असं वाटते की एव्हरी स्मोक कंटेन्स अ लॉट ऑफ थिंग्स इन्क्लुडिंग कार्बन मोनॉक्साईड, ॲसिटिक ॲसिड. हे सगळ्या गोष्टी ज्या डॅमेज करू शकतात त्या एका सिगरेट स्मोकमध्ये कॉम्पॅक्ट भरलेल्या आहेत, ठासून भरलेल्या आहेत. नेक्स्ट, दुसरं आहे मधुमेह. मधुमेह म्हणजे डायबिटीज सगळ्यांनाच माहीत आहे. डायबिटीज कंट्रोल करावं हे सुद्धा सगळ्यांना माहीत आहे. पेशंट म्हणतात डॉक्टर साहेब माझं तर काहीच बिघडलं नाही, आज माझी शुगर 450 होती. काय झालं माझं? मी चांगला चालतो, बोलतो, खेळतो, खातो, पितो, सगळं काम करतो, काय बिघडते? डायबिटीजचा आतून पोखरून काढतो. तो प्रत्येक ऑर्गनला डॅमेज करतो. तर तेव्हा त्याला कंट्रोल करणं फार जरुरी आहे. आता माझी शुगर भाव 2 महिने झाले, तुमची औषधी घेतली, शुगर कंट्रोल झाली. आता कंट्रोल झाल्यावर काय करत आहे? काही तर होत नाही, तो बंद करून देतो. नाही, डायबिटीज हा आजार जात नाही, तो घेऊन जातो, एवढं लक्षात ठेवा. ब्लड प्रेशर, डायबिटीज हे आजार जाण्यासाठी नाही आहेत, घेऊन जाण्यासाठी आपल्याला वरदान दिलेले आहेत, एवढं समजा. तर हा मधुमेह, तो ट्रीट टू टार्गेट, त्याच्यामध्ये 3 महिन्याचं जे ॲव्हरेज आहे 7%, ही सगळ्यांनी लक्ष ठेवावी. आणि हा फॅमिलियल असू शकतो. फॅमिलियल म्हणजे जेनेटिकनी आलाच पाहिजे असं नाही, परंतु त्याची ससेप्टिबिलिटी, त्याला डायबिटीसच्या आहारी जाण्याची प्रवृत्ती माणसामध्ये जेनेटिकमधून येते. 30 to 50% ह्या फॅमिली हिस्ट्री सजेस्टिव्ह ऑफ डायबिटीज. हा प्रिव्हेंटेबल आहे, याला तुम्ही टाळू शकता. मी जसं सांगितलं 5, 15, 20, 25 मेल्यानंतर केव्हा तरी, परंतु त्याला टाळू शकतो आपण, ते पाहू. नेक्स्ट, हा आहार हे हेल्दी डाएट, याला मेडिटेरेनियन डाएट म्हणतात. याच्यात बरेच हेल्दी घटक आहेत जे तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट, आणि हे आपले युज्युअल पूर्वी मिठाया ह्या फक्त त्योहारामध्येच मिळायच्या, दिवाळीला दसऱ्याला काहीतरी गोडधोड व्हायचं. आता असं एकही दिवस जात नाही ज्या दिवशी तुमच्या डायनिंग टेबलवर मिठाई नसते. तर तेव्हा ते डायनिंग टेबल
जी इकॉनॉमी आहे ती माणसांनी पाळली पाहिजे. अवेलेबल सगळंच आहे, परंतु वी कॅनॉट अफोर्ड इट. आपल्याला ती लक्झुरी चालणार नाही. नेक्स्ट इज उच्च रक्तदाब. हा सगळ्यांनाच माहीत आहे. हाय ब्लड प्रेशर. नेक्स्ट आपण घरी मोजू शकतो. आजकाल इन्स्ट्रुमेंट आलेले आहेत. मर्क्युरीचे इन्स्ट्रुमेंट बाद होता आता इलेक्ट्रॉनिक आलेले आहेत. कोणीही मोजू शकते. आणि कसे मोजावे म्हणजे पूर्ण रिक्लायनिंग पाहिजे. याच्यामध्ये एकच चूक आहे की ही बाई मागे टेकलेली नाही आहे. टेकून रिलॅक्स होऊन मोजा. नेक्स्ट तर ही रेंजेस आहेत. 120-80 या रेंजमध्ये पाहिजे. सगळ्यांचं ब्लड प्रेशर जसं वय वाढते तसं ब्लड प्रेशरही वाढते. आणि ब्लड प्रेशर वाढलेलं आपण ॲक्सेप्ट करू नये. आपला टार्गेट जो आहे 140 आणि 90च्या खाली, 139 आणि 89च्या खाली पाहिजे. हा टार्गेट ठेवावा. आणि तेही एकदा कंट्रोल झाला आता घ्यायची काय गरज आहे, मी गोळ्या आणायला विसरलो असं करू नये. रेग्युलर हायपरटेन्शन ब्लड प्रेशरचं औषध घेत राहावं. डायनिंग टेबलवरच ठेवा. सकाळी घ्यावं. सकाळी सगळ्यात जास्ती ब्लड प्रेशर असते माणसाचं. तर सकाळी तुम्ही 6-7 वाजता चहा घेता त्यावेळेस सगळ्या गोळ्या घेऊन त्याला ब्रेकफास्ट नंतर जेवणानंतर हे काही नियम लागू होत नाही. ब्लड प्रेशरला घड्याळाचे नियम लागू होतात. तो घड्याळावर बसून चालतो फिक्स टाईम. आणि मग त्याचा इफेक्ट संपला की पुन्हा फिक्स टाईम त्याच वेळेस घ्या. शुगरचं असं आहे, शुगर जेवणाच्या आधी घ्या. शुगरच्या गोळ्या जेवणाशी संबंध ठेवतात. ब्लड प्रेशरच्या गोळ्या घड्याळाशी संबंध ठेवतात. एवढं लक्षात ठेवा. नाश्त्याची त्याला गरज नसते. ते पोटात सरळ घेऊ शकतो. हे रेंज. नेक्स्ट तर हाय ब्लड प्रेशर रेग्युलर चेकअप. डू नॉट स्टॉप. औषधं बंद करू नका. आणि मिठाच्या बाबतीत सांगायचं म्हणजे घरच्या म्हणजे लेडीज पत्नी इतकुशी डब्बी आमच्या सरांना द्यायची की हे वर्षभर पुरवा मीठ. असं करू नका. मिठाचं प्रमाण हे ज्युडिशियस पाहिजे. जास्त नको. पण एकदम बंद नका करू. बंद केलं तर त्या माणसाचं जीवन मुश्किल होऊन जाते. कसं खाईल, काय खाईल, बेचव होईल जीवन. तर जीवनाचा जो आस्वाद आहे तो जीवनाचा आस्वाद माणसाला घेऊ दिला पाहिजे. एकदम त्याच्यावर अत्याचार करू नका. नाही तर मीठ खूपच कमी केलं तर खूप गळल्यासारखं वाटते. आणि आपला उन्हाळा, आपल्याकडे 2च सीझन आहे. एक उन्हाळा आणि एक अति उन्हाळा. बाकी हिवाळा तर आजकाल गायबच झालेला आहे. तर हे घाम खूप जातो. तर लक्षात ठेवा की काळा पॅन्ट असला तर त्याच्यावर पांढरे चट्टे पडतात, मिठाचे असतात, ते घामातून जातो ते. तर त्याला एकदम मिठाबद्दल ज्युडिशियस राहा. क्रिमिनल होऊ नका, अत्याचार करू नका. नेक्स्ट लठ्ठपणा. लठ्ठपणा आजकाल खूप कॉमन झाला आहे. आणि एक गोष्ट मी समजावून सांगू शकतो तुम्हाला की आम्ही 2 प्रकारे काम करत असतो डॉक्टर लोक. एक इन्फॉर्मेशन आणि दुसरे इंटिमिडेशन. इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला माहिती पुरवणे. आणि माहिती पुरवून जर पेशंट ऐकतच नाही तर मग येते इंटिमिडेशन. इंटिमिडेशन म्हणजे काय, धाक दाखवणे. तुम्हाला धाक दाखवण्यासाठी आम्ही इथे उभं नाही. कृपया भीती वाटून घेऊ नका. लठ्ठपणाचा धाक असतो माणसाला. तर हा नेक्स्ट. हे असं बनियन काढल्यावर घरच्या लोकांनाच माहीत होते की ही ॲक्च्युअल परिस्थिती काय आहे. डॉक्टर जर पेशंट बनियन वर करतच नाही, वरूनच तपासा म्हणते पे. इतका लठ्ठपणाचा प्रॉब्लेम आहे हे. आणि ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणाबद्दल एक सांगू इच्छितो की आपल्याला एवढंच माहीत होतं की सिगरेट स्मोकिंगमुळे कॅन्सर होतात. कोणते कॅन्सर होतात, फुफ्फुसाचे होतात, अन्ननलिकेचे होतात, पॅनक्रियासचे होतात, थ्रोटचे होतात वगैरे वगैरे. परंतु आज अशी परिस्थिती आहे की ओबेसिटी हॅज ओव्हरटेकन स्मोकिंग ॲज फार ॲज कॅन्सर इज कन्सर्न. ओबेसिटीमुळे होणारे कॅन्सर हे स्मोकिंगपेक्षाही जास्त झालेले आहेत. स्मोकिंगचं प्रमाण तर काही अंशी कमी होत आहे, पण ओबेसिटीचं प्रमाण फार वाढत आहे. नेक्स्ट. तर हे कसं आम्ही बॉडी मास इंडेक्स करतो की प्रत्येकाचं वजन त्याच्या हाईटशी तुलना करून मग ठरवतो की खरंच लठ्ठ आहे की उंचीमुळे. काही लोक उंच असतात त्याच्यामुळे जाणवत नाही त्यांची ओबेसिटी. तर हे करतो. नेक्स्ट. हे आपलं वाय ओबेसिटी इज रायझिंग इन इंडिया. याच्यावर खूप स्टडी झाल्या. इंडियामध्ये पर्टिक्युलरली चायनापेक्षा
इंडियामध्ये ओबेसिटीचं प्रमाण खूप वाढत आहे एवढं लक्षात आलं आणि त्याच्यावर लॅन्सेटसारख्या जर्नल्सच्या टास्क फोर्सनी काम केलं. ICMR म्हणजे भारतीय विज्ञान परिषदेने काम केलेलं आहे, 5-5 वर्ष काम केलं. आणि आपण हे पाहतो की हे जे जेवण आहे हे टिपिकल महाराष्ट्रीयन जेवण आहे. वरण भात, भाजी पोळी वगैरे, चटण्या, कोशिंबीर वगैरे हे सगळं, आणि हे फार स्टँडर्ड आणि चांगलं जेवण आहे. आता नेक्स्ट, याला जर आपण 4 याच्यात डिवाईड केलं तर वरण, पोळी, भाजी, भात, वरण, आणि चौथ्यात काय घ्यायचं? एका कॉर्नरमध्ये 4 कॉर्नर केले, वरण, भाजी, पोळी, भात, आणि चौथा रिकामा ठेवायचा. तो हा जो आहे चौथा एक रिकामा ठेवा, कारण की मध्ये मध्ये तुमचं खाणं होणारच आहे. कुठेही गेलं तरी तुम्हाला आपलं तोंड चालतेच. समोसा आण देव, व आण देव हे होते, म्हणून जरा याला रिकामा ठेवायचं आहे. तर ह्या स्टडीमध्ये नेक्स्ट, का बरं होते? वाय ओबेसिटी इज रायझिंग इन इंडिया डेस्पाईट लोअर ॲव्हरेज कॅलरिक इंटेक. ॲव्हरेज कॅलरिक इंटेक इंडियन्सचा बराच कमी आहे. तर कॅलरिक इंटेक आपला 1200 ते 1800 कॅलरीज, रेकमेंडेड 2100 ते 2400, 2300, 2800 आहे लेबर क्लाससाठी, पण आपल्यासाठी नाही आहे. तर तो तरी पण आपली ओबेसिटी का वाढते? तर हे आहे की इनसफिशियंट फिजिकल ॲक्टिव्हिटी, निष्क्रियता, फिजिकल निष्क्रियता. पूर्वी लोक मेहनत करून याचे दिवसभर पायाने चालायचे. आपण पायाने चालत नाही. 1 किलोमीटरचं जरी असलं तरी आपण व्हेकलनी फिरतो. तर इनसफिशियंट फिजिकल ॲक्टिव्हिटी, 34% इंडियन्सला फिजिकल ॲक्टिव्हिटी इनसफिशियंट आहे. हे ICMRने पब्लिश केलं पेपर. पण सफिशियंट, दे आर नॉट सफिशियंटली एंगेज इन गेट. नेक्स्ट, की मोर दॅन हाफ ऑफ द इंडियन्स आर इनॲक्टिव्ह. पूर्वी लोक मेहनत करायचे म्हणून संध्याकाळी व्यायाम करायचे. आजकाल लोक घरी बसून काम करतात म्हणून थोडा वेळ फिरायला जातात, असं होते. आणि मुलांचं तर असं झालं आहे, IT, बरेच लोकांची मुलं ITत असतील, ते लठ्ठच होतात. ITमध्ये म्हणजे कॉम्प्युटरच्या समोर बसलं, आपल्या बोटांनी काम केलं, भूक लागली, बोटांनीच फोनवर झोमॅटो का टोमॅटो काय आहे ते त्याला ऑर्डर देतात, तिथेच येते पेमेंट. म्हणजे कुठं हालायची गरज नाही पडत. एक्सेप्ट फॉर टॉयलेट दे डोंट हॅव टू मूव्ह. IT पीपल इतके झालेले आहेत आता. बस यामुळे हा प्रॉब्लेम, ओबेसिटीचा प्रॉब्लेम त्या जनरेशनमध्ये खूप वाढत आहे. तर त्यांना आंतरिक विनंती आहे की बाबांनो, तुम्ही कमीत कमी पाऊण तास तरी फिरत जा. तुम्ही उभ्या काम करा. उभं राहून जर तुम्ही काम केलं तर बसल्यापेक्षा 15% जास्त कॅलरीज खर्च होतात. नेक्स्ट, दिस इज दी रिमोट हातात आल्यानंतर तर बऱ्याच व्यायाम तुमचा कमी होऊन जातो. नेक्स्ट पहा, द फिटनेस विथ वॉकिंग, हे विदाऊट वॉकिंग फिटनेस कमी होतो, वॉकिंग आणि रनिंगमध्ये तो फिटनेस वाढतो. नेक्स्ट, आजकाल हे जिम आलेले आहे. या जिमचं बरंच प्रस्थ आहे. नवीन मुलं जिममध्ये जातात, होतात, आणि त्याच्यानंतर तिथे काहीतरी प्रोटीन्सही मार्केटिंग सुरू असते. त्यांना प्रोटीनचे डबे विकत घेतात आणि ते हाय प्रोटीन डाएट म्हणून मस्क्युलर होण्यासाठी करतात ते. बट दे डिस्कंटिन्यू आफ्टर सम टाईम. द प्रॉब्लेम इज, त्यांचं व्यायाम तर बंद होतो पण खाणं बंद होत नाही. ते वाढलेलंच राहते आणि मग दे गेन वेट. सो आयदर यू हॅव टू बी रेग्युलर थ्रू आउट. इट्स नॉट ए मिशन, इट्स अ लाईफस्टाईल, and lifelong lifestyle that is to be emphasized on every young person here. Next, walking म्हणजे मॉर्निंग वॉक का इव्हनिंग वॉक का कोणीही व्यायाम, इट इज सेफेस्ट, इनएक्सपेन्सिव्ह, इफेक्टिव्ह. खर्च नाही, प्रभावकारी आहे आणि सेफेस्ट आहे. धावणे, आणि हे तुम्हाला नंतर सांगतो मी की हे दिस इज. आता चालावं कसं, धावावं कसं. नेक्स्ट, हाऊ टू वॉक. बी अपराईट, बी नॅचरल आर्म स्विंग, नो आर्टिफिशियलिटी. असं नका चालू वाकून, अपराईट चाला. स्ट्रान्स तुमचा असा पाहिजे, लांब पाय टाका. ओके. नेक्स्ट, दिस इज कॉल्ड एरोबिक वॉकिंग. म्हणजे असे चालतात ते, असं कर, ॲज इफ इज रनिंग. धावत नाही आहे तो फास्ट वॉक करतो आहे.
आणि दॅट इज कॉल्ड एरोबिक रनिंग, दॅट इज नियरली इक्वल टू. धावण्यामध्ये आणि चालण्यामध्ये एकच फरक आहे, तो म्हणजे धावण्याने गुडघे खराब होतात, चालण्याने गुडघे खराब होत नाही. बाकी बेनिफिट दोघांचाही सारखाच आहे. ते मी दुसऱ्या ग्राफमध्ये दाखवून देतो. डॉक्टर अभय बंग म्हणून तुम्ही ओळखत असाल, त्यांनी एक पुस्तक लिहिलं सुंदर, माझा साक्षात्कारी हृदयरोग, त्यातून मी हे चित्र घेतलेलं आहे. ओके, नेक्स्ट. सी दिस. सी हार्ट रेट इन्क्रीजेस व्हाईल वॉकिंग आणि फास्ट वॉकिंग, आणि दिस इज एरोबिक, याच्यामध्ये हार्ट रेट जास्त वाढतो. नेक्स्ट. आणि कॅलरीज खर्च होतात. एरोबिक वॉकिंगमध्ये 8 ते 9 कॅलरीज खर्च होतात. 8 किलोमीटर पर तास चालत आहे, इथे 6 किलोमीटर, इथे 4 किलोमीटर. तुमच्या ऐपतीप्रमाणे, कुवतीप्रमाणे, गुडघ्याप्रमाणे तुम्ही चाला, पण चालणं बंद करू नका. वॉक मोर, टॉक लेस, ईट लेस. दिस इज द प्रिन्सिपल. नेक्स्ट. आजकाल हे पण आलेलं आहे, म्हणजे आम्हाला तर माहीत नाही, मावरकर सरांकडे आहे बहुतेक, स्मार्ट वॉच. ते मला कधी कधी संध्याकाळी भेटले म्हणजे सांगतात, आज मी 5000 स्टेप चाललो. म्हटलं तू केव्हा मोजल्या? अरे माझं घड्याळ आहे. याच्यामध्ये पूर्ण कळतं की तू किती चाललेला आहेस. ओके, सो दिस इज ऑल्सो व्हेरी बेनिफिशियल. यू कॅन क्वांटिटेट इफ यू वॉन्ट. दिस इज नॉट एन ॲडव्हर्टाईज, आय एम नॉट ॲडव्हर्टायझिंग इट. नेक्स्ट. बॉडी वेट रिडक्शन. बॉडी वेट रिडक्शन हे असं क्रॅश प्रोग्रामनी करू नये, ॲग्रेसिव्ह करू नये. बऱ्याच लोकांना, यंग पीपलला, दे गो टू बँगलोर, दे गो टू हैदराबाद फॉर क्रॅश रिडक्शन. इथे जातात आणि तिथे क्रॅश रिडक्शन, असे पोरं येऊन परत काही ना काहीतरी आजार घेऊन येतात. कधी कधी ते फार सिव्हिअर आजाराने पेशंट आमच्याकडे ॲडमिट झालेले आहेत. तर क्रॅश नका करू. त्याला जर 1 किलो फॅट जाळायचं असेल तर 1 किलो फॅटमध्ये 9000 कॅलरीज असतात, 8 ते 9000 कॅलरीज असतात. तुम्ही एक वॉक जर 45 ते 60 मिनटाचा घेतला तर तुम्ही 300 कॅलरी खर्च करू शकता. कॅलरीज म्हणजे उष्मा या फॅट कमी करायचं असेल तर उपाशी पोटी पाणी पिऊन सकाळी चालायला जा. 1 तास चालले, 300 कॅलरीज कमी. 300 गुणिले 30 इज इक्वल टू 9000. 1 किलो फॅटमध्ये 9000 कॅलरी. 1 किलो वजन कमी करायसाठी रिलिजियसली 1 महिना रोज 45 ते 60 मिनटं चालावं लागेल. उपाशी पोटी चाला, खाऊन पिऊन चालणं होत नाही, छाती दुखल. सो दॅट इज 1 kg पर मंथ, नॉट मोर दॅन दॅट. 12 महिन्यात 12 किलो कमी होईल जर करायचं असेल. Do not be aggressive. Avoid crash. They are at times disasters and don't take it as a mission. एक मिशन 6 महिन्याचं, 2 महिन्याचं असं घेऊन. मेक इट ए लाईफ लॉंग लाईफस्टाईल. नेक्स्ट. नेक्स्ट इज रक्तातील चरबी, कोलेस्ट्रॉल, याच्याबद्दल सगळेच म्हणतात. कारण की तिथं काय आहे, त्या पेशंटला काहीच करावं लागत नाही. सारं करते तो डॉक्टरच करते. तो डॉक्टरच औषध देते, तो कोलेस्ट्रॉल कमी करतो. आता माझं कोलेस्ट्रॉल कमी आहे, त्याला काय. एकच गोष्ट आहे याच्यामध्ये. नेक्स्ट, की LDL जे आहे ते 100च्या खाली. डायबिटीज, ब्लड प्रेशर असे आजार असले तर 70च्या खाली. आणि ज्याला हार्ट अटॅक येऊन गेला आहे त्याला तर आजकाल 40च्या खाली. असं वाटतं हे किती खाली जातील सांगता येत नाही. 40च्या खाली ठेवा असंही. हाय डेन्सिटी हे प्रोटेक्टिव्ह आहे. वरचं डेंजरस आहे, हे प्रोटेक्टिव्ह आहे HDL. आणि हे 45च्या वर असलं पाहिजे. परंतु याला वाढवायसाठी गोळ्या, अशा प्रभावकारी गोळ्या सध्या नाही आहेत. हा एक्झरसाईजनी वाढू शकतो. ओके, नेक्स्ट. याच्या आधीचं ट्रायग्लिसराईड्स 150च्या खाली पाहिजे. आपल्या भारतीयांमध्ये बाकीच्या लोकांपेक्षा ट्रायग्लिसराईडचं प्रमाण जास्त असते. आणि जो मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतात, इट इन्क्लूड्स ट्रायग्लिसराईड अँड नॉट LDL. नेक्स्ट. निद्रा विकृती, झोप न लागणे, जास्ती झोप येणे. 6 तासाच्या खाली आणि 8 तासाच्या वर आपल्या वयासाठी झोप चांगली नाही, त्याने आयुष्य कमी होते. 6 ते 8 तास झोप माणसाला चांगली असते. लहान मुलगा 24 तास झोप, नवजात बालक 24 तास झोपेल. नेक्स्ट. जसं जसं वय वाढते तशी तशी गोळ्या घेऊन किंवा काही आणखी घेऊनही झोप वाढत नाही. 4 ते 6 तासाच्या वर झोप येत नाही, तुम्ही काही घ्या. झोपेचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे स्नोरिंग, घोरणे.
आता आपल्याही घरी जो घोरतो तो म्हणतो हट मी तर घोरतच नाही, की त्याला तो झोपलेला असतो, त्याला स्वतःचं घोरणं ऐकू येत नाही, पण बाकीच्या सगळ्यांची झोप खराब होते. पण घोरण्यामुळे इतरांची तर तब्येत खराब होतेच, पण जो घोरतो त्याचीसुद्धा तब्येत खराब होते, कारण की मध्ये मध्ये त्याची निद्रा खंडित होत असते. सकाळी उठल्यावर तो म्हणतो की मला डॉक्टर साहेब रात्रभर झोप येत नाही, आणि बायको बाजूला असते, काय सांगता हो? रात्रभर तर घोरत होते तुम्ही, मला झोपू नाही दिलं, बाकीच्याला झोपू नाही दिलं, काय सांगून राहिले है ना? हे खरी आहे ना परिस्थिती? येस. पण तू त्याला विचारा, नाही डॉक्टर साहेब झोपच होत, त्याचं समाधानच नसते झोपेचं, कारण की त्याची झोप फ्रॅक्शनेटेड होते, खंडित होत राहते. तर याच्यावर ब्लड प्रेशर यांनी काय होते आणखी नेक्स्ट, की डे टाईम ड्राउझिनेस, दिवसभर सुस्ती, टी व्ही पाहता पाहता झोपून जातो, बोलता बोलता झोपून जातो, पिक्चरमध्ये अर्धा पिक्चर झोपेत जातो, ड्रायव्हिंग करताना ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढते, ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढते, हे लक्षात ठेवा. लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, कामामध्ये लक्ष लागत नाही, अनकंट्रोल्ड हाय BP, प्रोननेस टू रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट. नेक्स्ट. आणि याच्यावर उपाय आहेत. वेट रिडक्शन करा, आणि आमच्या डॉक्टर साहेब अर्बट साहेब आहेत नागपूरचे एक्सपर्ट, ते हे लावून देतात. नेक्स्ट. शारीरिक निष्क्रियता, अवॉइड इनॅक्टिव्हिटी. नेक्स्ट, की जर तुम्ही हे पाहिलं, नेक्स्ट एक भारताचा हा नकाशा आहे. आणि नेक्स्ट, येस, 30% लोक, दिस इज ए WHO स्टडी, की 30% लोक भारतातले निष्क्रियतेचे शिकार आहेत. 30% लोक, की त्यांना अर्ध्या किंवा पाऊण तासाच्या वर फिजिकल ॲक्टिव्हिटी होत नाही, असे लोक त्यांनी इन्क्लूड केले. नेक्स्ट. तर या सगळ्यांमुळे कोरोनरी म्हणजे हार्टचे विकार होत असतात. माझा वेळ अर्ध्या तासाचा संपलेला आहे, मी थांबतो इथे. सर थँक्यू. नेक्स्ट. सर, कारंजा लाड इथे सर्वच वयोगटात हार्ट अटॅकचे प्रमाण कमी होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. त्या पुन्हा कारंजा इथे येऊ हे आश्वासन घेऊन, की त्यासाठी आम्ही आपण सर्वांचे अभिनंदन करण्यासाठी पुन्हा कारंजा येथे येऊ, एवढं बोलून मी माझ्या वाणीस विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर सचिन सूर्यवंशी सर. आपण दिलेल्या अमूल्य मार्गदर्शनाचा लाभ उपस्थित सर्वांना निश्चितच होईल, व ते सर्व आपण सांगितलेल्या सूचनांचे पालन करून आपले जीवन निश्चितच आरोग्यमय करतील अशी मी आशा करतो. आता आजचे प्रमुख वक्ते सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर उदय माहूरकर सर हे हृदयरोग निदान व उपचार या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार मंडळी. बरं झालं डॉक्टर सूर्यवंशी सरांना सुद्धा माझ्याबरोबर आणलं, तुम्ही ते इन्व्हाइट केलं. तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच, टोन तर खूप चांगला सेटअप केला, अर्ध बॅटल तर त्यांनी जिंकलेलं आहे. तर हा फरक तुम्ही लक्षात घ्या. ते प्रोफेसर होते, मी साधा प्रायव्हेट प्रॅक्टिशनर आहे. मला असं कधी बोलायची स्टुडंटसमोर सवय नाही आहे. कदाचित मी माझ्या चेंबरमध्ये मी पेशंटसमोर चांगलं बोलू शकतो, पण एवढ्या मोठ्या गॅदरिंगसमोर बोलण्याची माझी सवय नाही. आणि खरं तर खूप मन भारावून गेलेलं आहे. इथली तुमचा रिस्पॉन्स पाहून, तुमची इच्छाशक्ती पाहून खूपच मन भारावलेलं आणि थोडंसं मनात थोडी भीती आहे. तर तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. सगळ्यात पहिल्यांदा आपण सर्वांनी डॉक्टर शार्दूल डोणगावकर आणि त्यांच्या टीमचे धन्यवाद द्यायला हवे. कारण ही कल्पना की आपल्या गावातल्या जनमान्य लोकांना बोलवून हृदयरोगाविषयी माहिती करून द्यावी, ही त्यांची जी इच्छा आणि त्यांनी करून दाखवलं, हे खरंच खूप सराहनीय, प्रशंसनीय आहे. त्यांच्या मागे त्यांची मोठी टीम असणार, ऑब्व्हियस आहे. त्या सगळ्यांचे सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन आणि थँक्स त्यांना पण देऊ इच्छितो. आपण सगळ्यांनी पण ते द्यायला हवेत. सचिन सरांनी सुरुवात खूप चांगली केली आहे आणि तेच लेक्चर खरं म्हणजे आपल्या कामाचं आहे. त्यांनी जे बोलले की हार्ट आजार कशामुळे होऊ शकतो आणि तो कसा अवॉइड किंवा डिले करता येऊ शकतो, ते जास्त महत्त्वाचं आहे. माझा जो टॉक आहे तो आजार
झाल्यानंतरचा किंवा आजाराचं डायग्नोसिस करण्यासाठी आहे ती पाळी न यावं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यात फक्त एखाद दुसरं मी ॲडिशन हे करू शकतो की हे जे रिस्क फॅक्टर्स आहे, आपण त्याला पॉझिटिव्ह फॅक्टर नाही म्हणत. हार्ट आजार होण्यासाठी हे रिस्क फॅक्टर्स आहेत, म्हणजे शक्यता वाढवतात. त्यामुळे होईलच असं नाही. डायबिटीज इज अ रिस्क फॅक्टर, कोलेस्ट्रॉल इज अ रिस्क फॅक्टर, पण सगळ्या डायबिटिक्स पेशंटला, सगळ्या स्मोकर्सना, सगळ्या कोलेस्ट्रॉल हाय असल्या पेशंटला होत नाही. आणि दुसरं एक सांगायचं अजून हे आहे की त्या पेशंट्समध्ये सुद्धा जर कंट्रोल ठेवलं तर चान्स होण्याचा कमी होतो किंवा खूप उशिरा होतो. म्हणजे पुष्कळदा पाहिलं की वडिलांना जर 60व्या वर्षी झालं तर मुलाला 5 ते 10 वर्ष आधी येतं. पण तोच मुलगा वडिलांपेक्षा जर जास्त नियमित असेल प्रिव्हेन्शनच्या बाबतीत तर त्याला 60च्या ऐवजी 70मध्ये होतं. तर हा रिस्क फॅक्टरचा फरक आहे. इट इज नॉट ए पॉझिटिव्ह फॅक्टर. जसं आपण म्हणतो की बा टायफॉईड या पर्टिक्युलर जंतूमुळे आहे, तसं नाही आहे. हे रिस्क फॅक्टर्स कंट्रोल करण्यामुळे चान्सेस कमी होतात. आणि देर आर सम पेशंट्स की सगळं करूनसुद्धा होतं. याचा अर्थ काय, सगळे रिस्क फॅक्टर आपल्याला माहीत नाहीत. याचा अर्थ देर आर सम अननोन फॅक्टर्स ऑल्सो, की सगळं करूनसुद्धा काही अनफॉर्च्युनेट पेशंटला पुन्हा होण्याची शक्यता असते. मी त्यांना हेच म्हणतो की बाबा कदाचित तुला हे सगळं केलं नसतं तर अजून 5 वर्ष आधी हा प्रॉब्लेम आला असता. म्हणजे रिस्क फॅक्टरवर विश्वास ठेवणं, त्यांना कंट्रोल करणं, हे सचिन सरांनी सांगितलंच आहे. त्याला मी अजून एकदा दुजोरा देतो. आता माझ्या टॉपिककडे वळण्याआधी हृदयरोगाची माहिती नेक्स्ट पहिली स्लाईड दाखवता. मी तुम्हाला नॉर्मल हार्ट संबंधी थोडंसं संक्षिप्तपणे सांगू इच्छितो की हृदय हा एक अति अद्भुत अकल्पनीय असा देवाने बनवलेला पंप आहे, जो आपल्या शरीरातलं रक्त भिसरण करत असतो. तो दिवस रात्र जन्मापासून मरेपर्यंत कधीच थांबत नाही. रात्री दिवसा एनी टाईम, ऑल द टाईम इट इज वर्किंग. ॲक्च्युली हार्टमध्ये 2 पंप असतात. हे हार्ट असं आपलं छातीमध्ये असतं, सराउंडेड बाय दी रिब केज. आणि ॲक्च्युली बाहेरून दिसताना आपल्याला एक पंप दिसतो, पण आतमध्ये 2 पंप असतात. एक राईटचा पंप आणि एक लेफ्टचा पंप. राईटच्या पंपचं काय काम असतं, सगळं अशुद्ध रक्त राईटच्या पंपकडे येतं. परत वापरल्या गेलेलं खून जे आपल्या ब्लडमधलं व्हेनमधलं काढतात ते सगळं रक्त उजवीकडे परत येतं. उजवीकडचा पंप त्या ब्लडला, कारण ते पंप वापरलेलं असते ते ब्लड, त्याच्यातलं ऑक्सिजन प्रमाण कमी झालेलं असतं. सो निळं ब्लड येतं त्याच्यात, ते फेफड्यांमध्ये फेकतं. आणि फेफड्यांमध्ये शुद्ध झालेलं रक्त परत हार्टच्या लेफ्ट साईडला येतं. आणि लेफ्ट साईडचा पंप त्याला पूर्ण नखशिकांत पुरवठा करतो. म्हणजे राईटच्या पंपचं काम खूप जास्त असते, 4 times मच मोर दॅन दी राईट पंप. सो लेफ्ट आपण जेव्हा हार्ट आजार म्हणतो ते सगळे हार्ट आजार लेफ्टच्या पंपचे असतात. म्हणजे हार्ट अटॅक वगैरे आपण जे आजार म्हणतो ते सगळ्या लेफ्ट पंपचे असतात. आता हा पंप चालतो कसा, नेक्स्ट. हा पंप आहे तो, हा लेफ्टचा पंप आहे. हा मस्क्युलर पंप असतो, पोकळ असतो. इट इज व्हेरी पॉवरफुल मसल. म्हणजे एका मिनटाला 5 लिटर ब्लड तो फेकतो, इतका तो पॉवरफुल असतो आणि नॉनस्टॉप चालतो. तर हा म्हणजे हे जे हार्टची नॉर्मल मसल असते ती खूप पॉवरफुल असते आणि लाल रंगाची असते. आणि प्रत्येक सेल कॉन्ट्रॅक्ट होतो. म्हणजे प्रत्येक पार्ट हार्टचा, समोरचा, मागचा, खालचा, ते कॉन्ट्रॅक्ट करून ब्लडला बाहेर फेकत असतात. तर याच्यासाठी 2 गोष्टींची आवश्यकता असते. हा पंप आहे, जसं पंपला इलेक्ट्रिसिटी लागते. नेक्स्ट, या पंपसाठी लागणाऱ्या 2 गोष्टी आहे. या कोणत्याही पंपसाठी इलेक्ट्रिसिटी लागते. तर हा पंप याच्या वरच्या भागाला, जो वरचा स्पॉट दिसतो आहे, इथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. आणि हा कंट्रोलमध्ये असतो ब्रेनच्या. म्हणजे ब्रेनकडून याला इन्फॉर्मेशन मिळत असतं की हा माणूस या क्षणाला काय करत आहे. मग जर माणूस झोपला असेल तर हे 50 इम्पल्सेस पर मिनिट तयार करतं. एक्झरसाइज करत असेल तर 130, 140 जेवढी आवश्यकता आहे तेवढे इलेक्ट्रिकल इम्पल्सेस इथे तयार होतात. ते इम्पल्सेस ह्या हार्टच्या इलेक्ट्रिकल वायर्स आहेत. ह्या पूर्ण प्रत्येक मसलपर्यंत हे इलेक्ट्रिक सप्लाय पोहोचवतात आणि त्या ॲक्शनमुळे ताबडतोब हार्टचं पंपिंग ॲक्शन. तसं मिनटाला किती ठोके पडावेत हा वरचा जनरेटर ब्रेनच्या मदतीने ठरवतो. आणि ती गोष्ट इन्स्टंटेनियसली कंटिन्युअस होत असते. आता उभा राहिलं होतं, माझा हार्ट रेट कदाचित 120, 130 झाला असेल. बसलो होतो तेव्हा 80-90 असेल. नेक्स्ट, दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती हार्टला स्वतःला रक्तपुरवठा लागतो. हार्ट इज हँडलिंग ब्लड, पण हार्टची पोझिशन ट्रेजरर टाईप असते. ट्रेजरर नोटा मोजतो पण त्याला पगार तर फिक्स मिळतो.
तसं हार्टचं आहे की हार्टमधून ब्लड सगळीकडे पसरतं, पण हार्टला स्वतःला रक्तपुरवठा हा जो पाईप हार्टपासून निघतो आणि पूर्ण शरीराला रक्तपुरवठा करतो, त्याच्यापासून सगळ्यात पहिल्या ब्रांचेस हार्टसाठी निघतात. त्यांचेच आजाराविषयी आज आपलं रिअली टॉक आहे. त्यांना कोरोनरी आर्टरीज म्हणतात. तुम्ही त्यांना धमन्या म्हणा, आर्टरी म्हणा, रक्तवाहिन्या म्हणा. तर शुद्ध रक्तवाहिनी करणाऱ्या 2 रक्तवाहिन्या असतात, एक लेफ्टकडे आणि एक राईटकडे. आणि ही लेफ्टची इमिजिएटली 2मध्ये डिव्हाइड होते. म्हणून तुम्हाला डॉक्टर लोक नेहमी म्हणतात की हार्टला 3 रक्तवाहिन्याद्वारे रक्त म्हणजे एनर्जीचा सप्लाय होतो. नेक्स्ट. या कोरोनरी आर्टरीज ज्या आहेत ह्या अशा दिसतात हार्टवर. ते ह्या कोरोनरी आर्टरीज जेवढी रिक्वायरमेंट आहे, डिमांड जेवढी आहे तेवढाच सप्लाय करण्याची त्यांची क्षमता असते. म्हणजे जर माणूस झोपला तर यांची साईज थोडीफार कमी होते, याच्यातनं जे हार्टला रक्तपुरवठा होता तो कमी होतो. पण आपण धावायला लागलो, एक्सरसाइज करायला लागलो तर ते ह्या थोड्या साईजमध्ये वाढतात. सो डिमांड इक्वल टू सप्लाय हे त्यांचं नॉर्मल असते. नेक्स्ट. पण ह्या रक्तवाहिन्या आपल्याला एन्जिओग्राफीमध्ये दिसतात, पण त्याच्या पुढचं जे मायक्रो सर्क्युलेशन आहे, हे सर्क्युलेशनचं जे जाळं दिसतं आहे तुम्हाला, त्या एन्जिओग्राफीमध्ये पण दिसत नाही. स्टील ए अनकॉन्कर्ड प्रॉब्लेम. आपण याच्यातले ब्लॉक्स हटवू शकतो, पण जर पेशंटला कधीकधी अंजाना याच्या आतल्या या मायक्रो सर्क्युलेशनमुळे असतात, त्याला सध्यापर्यंत तरी असं खूप चांगलं सोल्युशन नाही. त्याचं डायग्नोसिस करणं कठीण असतं की हा मायक्रोव्हॅस्क्युलर अंजाना आहे का. तो आजचा आपला टॉपिक नाही. नेक्स्ट. तर ही नॉर्मल रक्तवाहिनी आहे, त्याच्यातून पाहिजे त्याचा आतला सरफेस एकदम स्मूथ असतो आणि त्या कमी जास्त साईजमध्ये होऊन पाहिजे तेवढा ब्लड सप्लाय समोर करू शकतात. नेक्स्ट. आता आजाराची सुरुवात करूया. आजारामध्ये काय होतं, ह्या रक्तवाहिन्या ज्या अशी ही नॉर्मल आहे त्याच्यामध्ये हा कोलेस्ट्रॉलचा ब्लॉक त्याला काही तुम्ही म्हणा, प्लाक म्हणा, ब्लॉक म्हणा, तो तयार व्हायला लागतो. आणि ही प्रक्रिया वयाच्या 15 ते 20 वर्षापासून सुरुवात होते. म्हणून जे आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहे ते लहानपणापासूनच सुरू करायला पाहिजे. पर्टिक्युलरली ज्या फॅमिलीजमध्ये आईवडिलांना डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, हार्ट डिसीज असं काही आजार आहे, त्या फॅमिलीजमध्ये काय मी तर म्हणेन सगळ्यांमध्येच आपण लहान मुलांना म्हणतो का तो लहान आहे खाऊ दे त्याला, ती पॉलिसी करेक्ट नाही आहे. कारण ही प्रोसेस ॲक्च्युली आजार झाल्यानंतर प्रिव्हेन्शन मेजर जे आहेत ते कमी इफेक्टिव्ह आहेत. ते इफ दे आर इंट्रोड्यूस व्हेरी अर्ली इन लाईफ दे आर मोर इफेक्टिव्ह. तर हे आणि इतक्या सायलेंटली जमा व्हायला लागतं ते 15-20 वर्षापासून, ते हळूहळू वाढत जातं. ह्या कोलेस्ट्रॉल बॉडी खूप कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम्स असतात, ते आतमध्ये ऑब्स्ट्रक्शन न करताना बाहेर वाढतं. अशा तऱ्हेने बरंच कोलेस्ट्रॉल तिथे जमा होतं आणि वयाच्या 40, 50, 60व्या वर्षी मग ते इतकं वाढतं की 70 डिग्रीपेक्षा जास्त ऑब्स्ट्रक्शन जेव्हा निर्माण होतं तेव्हाच ते त्रास द्यायला सुरुवात करतं. म्हणजे इट रिमेन्स सायलेंट फॉर मेनी इयर्स, इवन डिकेड्स. नेक्स्ट. आता हे जेव्हा एक पर्टिक्युलर 70% हा बेंचमार्क समजला जातो की थोडंफार रस्ता आकुंचन पावला आहे तरी बाजूच्या साईडने जे ब्लड जातं दॅट इज मोर दॅन इनफ. बट ॲट रेस्टिंग स्टेज जेव्हा हार्टची डिमांड वाढते, एक्सरसाइज करतो तेव्हा हार्टची डिमांड वाढते, ती इन्क्रीज डिमांड ह्या 70%पेक्षा जास्त जर ऑब्स्ट्रक्शन असेल तर ती पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे पेशंटला तो म्हणतो मी असं काहीच नाही होत, मला त्रास काय, तुम्हाला काहीच त्रास नाही, चाललं तर काही त्रास होतो का, नाही काहीच नाही होत, पण चढावावर चढलो तर त्रास होतो. याचा अर्थ काय, त्याची जेव्हा हार्टच्या मसलला जास्त रक्त पुरवठा लागतो तेव्हाच त्याचा तो पुरवठा कमी पडतो. ही आहे इनसाईड स्टोरी. म्हणजे अंजाना, आपण ज्या आजाराला अंजाना किंवा इस्किमिक हार्ट डिसीज किंवा डिसीज विच कॉजेस हार्ट अटॅक म्हणतो, त्या आजारामध्ये हे होतं आतमध्ये की आतमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होतं, त्याचं पर्सेंटेज खूप जास्त वाढतं, ऑब्स्ट्रक्शन होतं, पाहिजे जेवढा ब्लड सप्लाय हार्ट मसाला मिळत नाही आणि मग पेशंट म्हणतो की मला जास्त एक्झर्शन केलं. आणि ती जी प्रोसेस आहे सुरुवात कुठे होते, पेशंट गोईंग टू हॉस्पिटल और काहीतरी कारणास्तव तो येतो. आम्ही आमची सुरुवात नेहमी हिस्ट्रीपासून करतो. डायग्नोसिस आम्ही डॉक्टर्स कसं करतो, पेशंटला विचारतो तुम्हाला त्रास काय आहे. याविषयी मी तुम्हाला अजून एक थोडंसं अर्धा मिनटं सांगतो. हिस्ट्री पेशंटला स्वतःला सांगू द्यायची. पेशंटचे लक्षणं जे आहे, आजाराचे लक्षणं, ते स्वतः पेशंटनी सांगायला पाहिजे. पण पुष्कळदा आम्हाला पाहतो की पेशंटच्या बरोबर त्याची बायको असते, त्याची मुलगी, यंग मुलगी किंवा मुलगा असतो, ते पेशंटला बोलूच देत नाहीत. तर त्याच्यामुळे काय होते, आमचा जो बेस आहे, बेस आमचा आहे हिस्ट्री. त्यावरून आम्हाला ठरवावं लागतं की ह्या पेशंटचं कोणत्या, कारण आजार तर इतके अनेक आहेत, तर कोणत्या डायरेक्शनने पुढे जायचं हे आम्ही साधारण त्या हिस्ट्रीवरून ठरवतो. पण ती हिस्ट्री बरोबर मिळाली नाही
तर आमचं पुढची जी बिल्डिंग बनते, म्हणजे पहिला बेस जर बनला नाही तर पुढची बिल्डिंग पाहिजे तशी चांगली बनत नाही, किंवा मग खूप जास्त अननेसरी खूप जास्त इन्व्हेस्टिगेशन्स करावे लागतात. आणि तरीसुद्धा सो हिस्ट्री इज द बेस, आणि इट शुड बी प्रिफरेबली टोल्ड बाय द फॅमिली इटसेल्फ. जेव्हा पेशंट म्हणतो की मला काही त्रास नाही, त्याची बायको म्हणते तुम्हाला खूप त्रास आहे, तर मग आम्हाला कन्फ्युजन होतं की ह्याच्यात विश्वास कोणा ठेवायचा आहे. मी पुष्कळदा काय करतो, बायकोकडे असं म्हणतो मला बोलू द्या. तर आयडिया ती असते की ॲक्च्युली इन्सल्ट करायचा नसतो, आणि नंतर मला असं वाटतं की फॅमिलीशी पण बोलायला लागतं, कारण खरंच कधी कधी पेशंट लपवायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे इट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी टू स्पीक विथ द फॅमिली ऑल्सो, बिकॉज फॅमिली समटाईम्स इज ऑर मेनी टाइम्स मे बी करेक्ट ऑल्सो. तर आता ही झाली इन्साईट. तर हे लक्षणं काय असतात, ही स्लाईड तुमच्यासाठी मला वाटते महत्त्वाची आहे. हे लक्षणं खूप असतात, आणि कधीकधी टिपिकल, आम्ही त्याला टिपिकल सिम्पटम्स किंवा नॉन स्पेसिफिक सिम्पटम म्हणतो, की आमचं जवळपास 90% डायग्नोसिस पुष्कळदा पेशंट काय बोलतो त्याच्यावरच होतो. पेशंट म्हणतो की मला छातीच्या सेंटरमध्येच दुखतं, चेस्टवर असं भारी पण वाटतं, असं वाटतं की दगड ठेवला आहे, हत्तीने पाय ठेवला आहे, अशा टाईपचं फिलिंग येतं. स्क्विझिंग टाईप म्हणजे असं वाटतं की काहीतरी आतमध्ये स्क्वीज होऊन राहिलं असं वाटतं. कधी काही पेशंटचं ॲसिडिटी टाईप प्रेझेंटेशन असतं. पेशंट म्हणतो मला जळजळ होते, गॅसिडिटी वाटते, गॅस वाटते. आणि पेन असं काही जरुरी नाही, पण जनरली पेन सेंटरला असतोच, इकडे शोल्डरकडे जातो किंवा डाव्या हाताकडे जातो, कधी कधी पाठीच्या वरच्या भागातही होतो, पाठीच्या मध्यभागी होतो. नेक्स्ट, आणि मी तुम्हाला दाखवलं, पहिलं चित्र जे दाखवलं की हार्ट छातीमध्ये असतं, तिथे वर मसल्स असतात, रिब्स असतात, खाली पोटाचा भाग असतो. त्याच्यामुळे इतरही दुसऱ्या पुष्कळ कारणांमुळे इथलं छातीतलं दुखणं असू शकतं. असं काही जरुरी नाही. पुष्कळदा पेशंटला वाटतं की मला हार्टचाच त्रास आहे, मग इथे कशामुळे त्रास आहे. जर आपण त्यांना म्हटलं की हार्टचा त्रास नाही तर मग कशामुळे आहे, अरे इथे इतकं सारं काही असतं, बोन्स असतात, मसल्स असतात, गॅस, ॲसिडिटी, इसोफॅगस असतं, म्हणजे आपली अन्ननलिकेचा भागही छातीतूनच खाली पोहोचतो. तर दुसऱ्या काही कारणात हे महत्त्वाचं आहे की दुसरे बरेचसे कारणं असू शकतात, पण जनरली आपली रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ डॉक्टर असते की सिरियस काही कारण नसलं पाहिजे. सिरियस कारण जनरली हार्टशी रिलेटेड असते. त्यामुळे पेशंट जेव्हा छातीत दुखण्यासाठी असतो त्याचं आपल्याला महत्त्वाचं हे असतं की हार्ट डिसीज नाही आहे एक्सक्लूड करणं, कन्फर्मेट करणं हे जरुरी असतं. नेक्स्ट, पण ते पेन कसं असतं, पेशंट म्हणतो की मला पेन कधी इथे होतं, कधी इकडे होतं, कधी इथे होतं, कधी इथे होतं, 1 मिनटं राहतं, तासनतास राहतं. हार्टचं पेन तसं नाही राहत. हार्टचं पण प्रेडिक्टेबल असतं, जागा बदलू शकते, पण पेशंटचं प्रेडिक्टेबल पार्ट काय असतो, एव्हरी टाईम इट कम्स ऑन एक्झर्शन. दॅट डिग्री ऑफ एक्झर्शन कॅन व्हॅरी. चालताना काहीच त्रास नाही होत म्हणतो, पण चढताना होतो. काही ज्यांना जास्त असतो ते म्हणतात मला अदरवाईज काही नाही होत, फक्त अर्धा किलोमीटर चाललं की त्रास होतो, थांबलं की चालला जातो. म्हणजे काय की हे त्याचं प्रेडिक्टिव्ह 100% प्रेडिक्टिव्ह आहे की चालता कोणते अमाऊंट ऑफ एक्सरसाइज कॅन व्हॅरी, पण इट कम्स विथ एक्झर्शन रिलीव्ड बाय रेस्ट. हे त्याचं व्हेहिकल टिपिकल असतं. तर असं जेव्हा सिम्पटम्स असतात तेव्हा 90% आम्हाला समजतं की याच्या पुढच्या टेस्ट पॉझिटिव्ह येणार आहे. हे कन्फर्म करायची गरज असते, हा बेस आहे, पण या पेशंटमध्ये पुढची टेस्ट करणं जरुरी आहे. पण जो पेशंट म्हणतो मला काही एक्सरसाइज नाही तर काहीच नाही होत, मी तर पळायला जातो, पण इथे होतं, कधी इथे होतं, खूपच सिव्हिअर होतं, आणि चालताना होत नाही, बसल्या बसल्या होतं, रात्री होतं, तिथे आम्हाला 100% माहीत असतं की हा पेन डायबिटिक जरी असला, कोलेस्ट्रॉलवाला जरी असला तरी याचा हा पेन हार्टचा नाही आहे, याची अँजिओप्लास्टी केली तरी जाणार नाही. पुष्कळदा काय होतं, या पेनसाठी अँजिओग्राफी केल्या जाते, अँजिओग्राफीमध्ये थोडाफार ब्लॉक मिळतो, मग त्याची अँजिओप्लास्टी होते, तरी त्याचं पेन जात नाही. म्हणण्याचा अर्थ की जे पेन कॅन बी व्हेरी टिपिकल, हायली सजेस्टिव्ह, ऑर कॅन बी मेनी टाइम्स हायली अटिपिकल, ज्याच्यावरून डॉक्टरांना समजतं की हा पेन हार्टचा नाही. पण कधी कधी बॉर्डरलाईन असतं, पुष्कळदा ते बॉर्डरलाईन असू शकतं. अशा केसमध्ये समजतच नाही. इव्हन ॲसिडिटीज कॅन प्रेझेंट ॲज अंजाना, किंवा अंजानाच्या पेशंटला वाटते मला अंजाना हार्टचा आजार नाही, ॲसिडिटीचा आजार आहे. नेक्स्ट, मग आता आम्ही डायग्नोसिस कसं करतो, तर पहिली सगळ्यात बेसिक टेस्ट, एज ओल्ड टेस्ट इज ECG. हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. नेक्स्ट, ECGवरून पुष्कळदा इनिशियली ECG नॉर्मलच येते, पण त्याच्यामुळे ECGवर आपण बेस जरी असला, आपला नेक्स्ट बेस जरी असला तरी 100% रिलाय करता नाहीत. पर्टिक्युलरली इफ ECG इज नॉर्मल, आपण असं नाही म्हणू शकत की या पेशंटला हार्टचा त्रास नाही म्हणून. नेक्स्ट टेस्ट असते इको. या 2 टेस्ट मी याच्यासाठी आधी घेतल्या की ते आर नॉन इन्व्हेजिव्ह आणि सिम्पल टेस्ट आहे. त्याच्यामध्ये कॉस्टही जास्त नाही आहे आणि त्याच्यामुळे होणारा त्रासही काही नाही, रिस्कही काही नाही.
इकोमध्ये आर्टरीजविषयी काही समजत नाही, ब्लॉक आहे की नाही हे काही समजत नाही. पण ब्लॉकमुळे जर डॅमेज झालं असेल तर ते किती डॅमेज आहे, हार्टचा पॉवर कसा आहे, हार्टच्या व्हॉल्व्स कशा आहेत, काही हार्टमध्ये व्हॉल्व खराबी आहे का, पंपिंग ॲक्शन कशी आहे, पॉवर त्याला म्हणतो आम्ही इजेक्शन फ्रॅक्शन, तो ती माहिती याने मिळते. आणि जे पेशंट मी तुम्हाला सांगितलं की तो पेन अंजानामध्ये येतो आणि चालला जातो, तो डॅमेज इट लिव्ज नो डॅमेज बिहाइंड, तर त्या पेशंटमध्ये इको पण नॉर्मल येणार. तर इकोची व्हॅल्यू फक्त हार्टच्या पंपिंग ॲक्शनसाठी आणि इतर कामासाठी आहे, आर्टरीच्या ब्लॉकसाठी नाही. नेक्स्ट. मग पुष्कळदा मी तुम्हाला सांगितलं की डिमांड इक्वल टू सप्लाय, आम्ही डिमांड वाढवतो. कशी वाढवतो ती? बेसिक प्रिन्सिपल काय आहे ट्रेडमिल टेस्टमध्ये, हे ट्रेडमिल टेस्ट आहे, याच्यामध्ये बेसिक प्रिन्सिपल आहे की हार्ट रेस्टिंग कंडिशनमध्ये सगळं नॉर्मल मिळालं आहे, पेशंटचे सिम्पटम्स तर सजेस्टिव्ह वाटतात, लक्षणं तर वाटतात की हार्टचं आहे, पण ECG नॉर्मल आहे, इको नॉर्मल आहे. मग आम्ही हार्टला स्ट्रेस करतो बाय आस्किंग द पेशंट टू वॉक, आणि व्हाईल पेशंट इज वॉकिंग. नेक्स्ट राहू दे ही साईड. हां, तर हे करत असताना पेशंटचं पल्स, BP, ECG आणि कधी कधी पुष्कळदा इमिजिएटली आफ्टर इको पण करतो. तर चालताना जेव्हा डिमांड वाढते पण ब्लॉक असल्यामुळे पेशंटचा जो पाहिजे तेवढा ब्लड सप्लाय हार्टनुसारला मिळत नाही, त्यावेळेस मग ECG ड्युरिंग एक्सरसाइज बिकम्स ॲबनॉर्मल. तर मग त्याच्यावरून आम्हाला लक्षात येतं की हे आपल्याला जे लक्षणं वाटले होते ते खरंच आहेत आणि ह्या पेशंटला खरंच तो IHD किंवा अंजानाचा त्रास आहे. आणि आम्हाला त्या डिग्री ऑफ किती तो चालला, 3 मिनटं चालला, 5 मिनटं चालला की 10 मिनटं, 10 मिनटानंतर 11 मिनटानंतर त्याला जर चेंजेस आले असतील याचा अर्थ माइल्ड पॉझिटिव्ह आहे. स्टील वी कॅन मॅनेज ऑन मेडिकल ट्रीटमेंट. पण पहिल्या 2-3 मिनटांनाच त्रास झाला तर मग आम्ही म्हणतो ट्रेडमिल टेस्ट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे, तुम्हाला एन्जिओग्राफी करावं लागेल. कारण याच्यात आहे की नाही हे समजतं, पण कुठे आहे, किती आहे हे नाही समजत. ब्लॉक आहे याची शक्यता समजते, या टेस्टला फॉल्स पॉझिटिव्ह फॉल्स निगेटिव्ह आहे, म्हणजे ही टेस्ट ही फुल प्रूफ नाही आहे, पण साधारण आयडिया येते की ब्लॉक असण्याची शक्यता हाय आहे की लो आहे. नेक्स्ट. याच्यानंतरची टेस्ट आहे एन्जिओग्राफी. ही सुद्धा आजकाल सगळ्यांना माहीत असते. ही एन्जिओग्राफी करतात कॅथलॅबमध्ये. ही थोडीशी कॉस्टली म्हणजे फार महाग मशीन असतं. नेक्स्ट. याच्यामध्ये घेऊन पेशंटला एन्जिओग्राफी करतात. एन्जिओग्राफी करतात म्हणजे काय करतात, हातातून किंवा जांघेतून पोकळ नळ्या हार्टपर्यंत जातात. त्यांचं एक आतलं टोक जे आहे ते हार्टच्या राईट किंवा लेफ्ट आर्टरीच्या तोंडाशी असतं आणि बाहेर लांब असते ती 150 सेंटीमीटरची. बाहेरचं एंड डॉक्टरच्या हातात असतं, त्याच्यातून रंग भरतात आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग होतं आर्टरीचं. नेक्स्ट. हे असं असतं, ते कॅथेटर म्हणतात त्याला. हे हातातून किंवा पायातून आर्टरी, ही लेफ्टची आर्टरी आहे, ही राईटची आर्टरी, हे लेफ्ट आर्टरीच्या तोंडाशी बसलेलं आहे. इथून त्याच्यात रंग टाकतात आणि मग ती जी गॅन्ट्री आहे कॅथलॅबची ती पेशंटच्या भोवती फिरते आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करते. नेक्स्ट. आणि त्याच्यातून असे पिक्चर मिळतात. हे स्टॅटिक पिक्चर आहे. ही राईटची आर्टरी, ही लेफ्टची आर्टरी, ह्या आर्टरीज परफेक्टली नॉर्मल आहे. म्हणजे याच्यामध्ये हे नागमोडी वळण जे वगैरे आहे ते ठीक आहे, मे बी या ठिकाणी कोणी म्हणू शकतो की थोडं नॅरो आहे इथल्यापेक्षा, पण बाय अँड लार्ज दिस इज नॉर्मल एन्जिओग्राफी. नेक्स्ट. आणि ब्लॉक असला तो असा दिसतो एन्जिओग्राफीमध्ये. तर एन्जिओग्राफीमध्ये इट इज अ फायनल व्हेरी गुड टेस्ट, स्टँडर्ड टेस्ट. याच्यात फॉल्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही आहे. फक्त याच्यातला एकच प्रॉब्लेम आहे, ते मायक्रो सर्क्युलेशन याच्यात दिसत नाही. ज्या मोठ्या आर्टरीज असतात त्या दिसतात आणि त्यातला हा ब्लॉक इथे असेल तर फार सिरियस आहे, हा ब्लॉक इथे नसून इथे जर आहे तर तो सिरियस नाही. कारण इथे इथपर्यंत येईपर्यंत ब्लड बरंच पोहोचलेलं आहे. तर जर इकडे ब्लॉक झाला तर छोटासाच एरिया डॅमेज होईल, पण इथे जर कुठे ब्लॉक झाला, या ठिकाणी जर ब्लॉक झाला तर पूर्ण हार्टचा सप्लाय म्हणजे मोठ्या एरियाचा सप्लाय, शेताचा जसा पाईप हळूहळू प्रत्येक भागाला शेताला सप्लाय करत पुढे जातो, तर शेवटच्या भागाचा पाईप खराब झाला तर तो छोट्यासा एरियाला अफेक्ट करेल. पण सो त्या ब्लॉकची डिग्री किती आहे त्याच्यापेक्षा महत्त्वाचं ते असतं कोणत्या जर ब्रँचमध्ये ब्लॉक असेल तर त्याचं महत्त्व फारच कमी. त्याच्यामुळे पुष्कळदा पेशंट लोक विचारतात किती % ब्लॉक आहे, त्याला म्हटलं 100% ब्लॉक आहे, पण तो ब्रँचमध्ये जर असेल 90% तो ब्लॉक ब्रँचमध्ये असेल तर त्याचं महत्त्व फार कमी होतं. नेक्स्ट. आता ह्या एन्जिओग्राफीमध्ये नॉर्मल नाही आहे. यू कॅन सी की इथे जास्त आहे, इथे थोडी खडबड आहे, इरेग्युलर आहे, थोडं नॅरो आहे. हा सिग्निफिकंट ब्लॉक नाही आहे. 70% वर असेल तरच आपण त्याला सिग्निफिकंट म्हणतो. नेक्स्ट. हा ब्लॉक मात्र टाईट आहे राईट आर्टरीमध्ये. नेक्स्ट. आता याच्यानंतर आपल्याला अंजायनात समजलं की आता अंजायनामध्ये डॅमेज होत नाही, पेशंटला त्रास होतो, एन्जिओग्राफी केली तर कुठेतरी ब्लॉक मिळतो, त्याच्यासाठी पुष्कळदा मेडिसिननीच बरं होतं. आणि
केव्हा आपण अँजिओप्लास्टी किंवा बायपास करायला पाहिजे, कारण अँजिओप्लास्टी बायपास हे कॉस्टली ट्रीटमेंट आहे, थोडंसं त्यात रिस्क पण इन्व्हॉल्ड असते आणि इट इज नॉट ए फायनल प्रूफ ट्रीटमेंट की एकदा अँजिओप्लास्टी किंवा बायपास केलं की पूर्ण जन्मतात बरे व्हाल तुम्ही आयुष्यभर, असं बिलकुल नाही. त्याच्यामुळे ती फक्त सिलेक्टेड फ्यूसाठी असते. बरेचसे पेशंट आय विल से ऑलमोस्ट 80 to 90% पेशंट औषधांनी बरे होऊ शकतात. फक्त ते सगळं औषधांचा अर्थ आहे, नॉट ओन्ली ड्रग्स, नॉट ओन्ली मेडिसिन, डायट आणि एक्झरसाईज आणि बाकी सगळे जे टार्गेट्स जे सचिन सरांनी सांगितले आपल्याला की BP 130-80च्या आसपास, कोलेस्ट्रॉल जे LDL कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट मला एक सांगायचं होतं की कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट बराच मोठा असतो, त्यात 4-5 रिडिंग देतात, रेशिओज देतात, ते सगळे पाहण्याची काहीच आवश्यकता नाही. फक्त LDL टार्गेट करा तुम्ही त्या रिपोर्टमधलं. आणि मला हे अतिशय ठासून सांगावंसं वाटतं की पेशंटनी आपल्या आजाराचा ताबा आपण घ्यायला हवा. म्हणजे आपल्या व्हॅल्यूज आपल्याला माहीत पाहिजे. माझी शुगर किती आहे, माझं कोलेस्ट्रॉल किती आहे, ते तुम्हाला मनात माहिती पाहिजे आणि डॉक्टर शुड हेल्प यू टू अचीव दोज टार्गेट्स. पण तुम्ही जर माहिती नाही तुम्हाला, तर मग ते त्या टाईपच्या पेशंटचा रिस्पॉन्स चांगला नाही मिळत. तर ते सगळे टार्गेट्स अचीव करणं हे जरुरी आहे. आणि हार्ट अटॅक अंजायनामध्ये तुम्हाला डॅमेज काहीच नाही होत, ब्लॉक असतो, पण त्याच्यातून ब्लड पुरवठा फक्त एक्सरसाइजच्या वेळेस काही पडतो. पण हार्ट अटॅकच्या वेळेस स्टोरी डिफरंट असते. हार्ट अटॅकच्या लक्षणावर येण्याच्या आधी मी तुम्हाला इनसाईड स्टोरी की हार्टमध्ये ॲक्च्युली काय होतं हार्ट अटॅकच्या वेळेस, कारण पुष्कळदा पेशंट प्रश्न विचारतात की हार्ट अटॅक आला म्हणजे काय झालं, मग कुठे गेला तो, आला होता तो जातो का कुठे. तो अटॅक जनरली जात नाही, तो काहीतरी डॅमेज करून जातो. तर मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवलं की ह्या प्लाक जमलेला आहे नेक्स्ट, आणि त्याच्याभोवती ब्लडचे जे रन करण्याचे प्रिव्हियस पहिले हां. तर ॲक्च्युली इथे काय होतं की हा प्लाक आहे, त्याच्यामुळे थोडं ऑब्स्ट्रक्शन झालेलं आहे. पेशंटला अटॅकच्या दिवशी काय होतं, हा जो प्लाक आहे, नॉर्मली मी तुम्हाला सांगितलं याची आतला सरफेस एकदम चोपडा असतो, तिथे ब्लडमध्ये बरेचसे पार्टिकल्स असतात, ते कोणतं पार्टिकल इथे थांबू नाही शकत. पण कधी कधी काय होतं, याच्यावर भेग पडल्या जाते, मायनर भेग कदाचित तुमच्यासाठी सिम्प्लिफिकेशन झालं ते. पण जेव्हा भेग पडते तेव्हा रक्ताला काय वाटतं, रक्तामध्ये क्लॉटिंगचा हा नॉर्मल गुणधर्म असतो. कुठेही लागलं तरी आपण काही नाही केलं तरी ते ब्लड थोड्या वेळाने थांबतं, कारण ब्लडमध्ये क्लॉटिंग मेकॅनिझम असते, त्या सील करण्याची त्याच्यात टेंडन्सी असते. कुठेही ब्लड व्हेसलला इंजुरी झाली, ऑटोमॅटिकली ते ब्लड क्लॉट होऊन त्या ठिकाणी त्या इंजुरीला सील करतं. तर हे हार्ट त्या ब्लडला समजत नाही की आतमधलं आहे, याला सील करण्याची आवश्यकता नाही. याच्यावर जेव्हा भेग येते तेव्हा ते रक्तचे पार्टिकल्स इथे जमायला लागतात आणि एका पाठोपाठ एक असं करून ते पूर्ण त्या आर्टरीला बंद करतात, आयदर फुल्ली ऑर पार्शली. म्हणजे रक्तपुरवठा जो हळूहळू बंद होत होता या कोलेस्ट्रॉलमुळे, तो आता एकाएकी 1 तासात 2 तासात एका दिवसात टोटली बंद होतो. दॅट इज व्हॉट हॅपन्स ऑन डे ऑफ हार्ट अटॅक, की त्या दिवशी तिथे रक्ताचा डल्ला तयार होऊन रक्तपुरवठा एकदम कमी होतो किंवा पूर्णपणे बंद होतो. मग काय होईल, याच्या पुढचा भाग जो हार्ट मसलचा आहे त्याला रक्तपुरवठा मिळणार नाही आणि तो निष्क्रिय होईल. त्याचं काम काय असतं, कॉन्ट्रॅक्ट करणं, त्याची लाली खतम होईल, त्याचा रंग काळवंडेल आणि त्या ठिकाणी हार्ट कॉन्ट्रॅक्ट करणे. बाकीच्या एरियामध्ये जिथे मसलला ब्लड सप्लाय होऊन राहिलं तिथे कॉन्ट्रॅक्शन होतील, पण हा भाग पूर्ण कॉन्ट्रॅक्शनमध्ये पार्ट घेणार नाही. त्याच्यामुळे हा जर भाग मोठा असेल तर हार्ट वीक होऊन जाईल. तर हार्ट अटॅकमध्ये तो एक प्रॉब्लेम आहे, हार्ट अटॅकचा स्कार तयार होऊन जातो. आणि ही जी प्रक्रिया याला आपण साध्या शब्दात म्हणू की हार्ट जळायला लागतं किंवा मरायला लागतं, निष्क्रिय व्हायला लागतं, ती खूप रॅपिड आहे. कारण हार्ट मसल कसं खूप ॲक्टिव्ह आहे, नॉनस्टॉप काम करते. जर आपल्या एखाद्या ठिकाणी आग लागली तर किंवा शेताचा ब्लड एखाद्या ठिकाणचा पाईप बंद झाला तर ते पीक जळायला वेळ लागतो, 2 दिवस 3 दिवस ते तग धरू शकतं. पण हार्ट मसल तळ धरू नाही शकत. त्याच्यामुळे हार्ट अटॅकमध्ये ताबडतोब हे उघडणं फार जरुरी आहे. ह्याच्यासाठी काही प्रत्येक वेळी अँजिओप्लास्टी लागत नाही. हे बंद होते तेव्हा ती हार्ट मसल जळायला लागतं आणि लाईफला भीती निर्माण होते, पेशंटला त्रास असतो. नेक्स्ट. सो आय वॉन्टेड टू टेल अबाउट दी हिस्ट्री की आतमध्ये काय होतं. तर आतमध्ये क्लॉट तयार व्हायला लागतो. नेक्स्ट. हा असा काळा चट्टा जो येतो हार्ट, तेवढा भाग काम नाही करत मग हार्टचा. नेक्स्ट. आता हार्ट अटॅक कसा ओळखायचा आपण, हे कदाचित महत्त्वाची स्लाईड आहे. तर हार्ट अटॅकचे सिम्पटम्स, पेशंट अगेन चेस्ट पेन त्याचाच सारखा असू शकतो, जसा अंजायनामध्ये होतो तशाच टाईपचा पेन छातीच्या मध्यभागी असतो,
हा असं काही जरुरी नाही हार्ट अटॅक म्हणजे काही सिव्हिअरच पेन व्हायला पाहिजे असं काहीच नाही. हा सौम्य टाईपचंही प्रेझेंटेशन असू शकतं, गॅस्ट्रिक प्रेझेंटेशनही असू शकतं. म्हणजे पेशंट म्हणतो मला हार्टचा काहीच त्रास नाही, फक्त ॲसिडिटी गॅसचाच त्रास आहे. किंवा स्टॉर्मी ज्याला म्हणू की खूप सिव्हिअर पेन आहे, खूप स्वेटिंग आहे, खूप घाबरल्यासारखं वाटतं, स्वेटिंग आहे, उलटी आहे, तर ते स्टॉर्मी प्रेझेंटेशन झालं. कधीकधी सॉफ्ट किंवा माइल्ड प्रेझेंटेशनही असू शकतं. आणि हे केव्हा लक्षात ठेवायला पाहिजे, जर आपण हार्ट अटॅकसाठी प्रोन आहे, डायबिटिक पेशंट, कोलेस्ट्रॉल, स्मोकर, एल्डरली पेशंट, हे जे पेशंट आहे या लोकांनी इव्हन वाटलं नाही तरी त्याला हार्ट अटॅक ॲसिडिटी समजून ॲसिडिटीची गोळी घेऊन घरू बसू नये. कारण असं पुष्कळ होतं की पेशंटला मला वाटलं की रात्री ॲसिडिटीचा त्रास झाला, एक पॅन्टॉपची रेंटॅकची गोळी घेतली आणि झोपून गेलो, झोप लागली किंवा थोडा अनिझीच होतो रात्रभर, पण सकाळी जाऊ दवाखान्यात म्हणून सकाळी आले, सकाळी ECG केली तर लक्षात आलं की हार्ट अटॅक होता. रात्रीचे जे सिम्पटम्स आहे त्याला आम्ही विंडो पिरियड म्हणतो. विंडो पिरियड म्हणजे जेव्हापासून पेशंटला त्रास सुरू झाला आणि जेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये आला आणि ट्रीटमेंट सुरू झाली, तर हा विंडो पिरियड जेवढा लाँग राहील तेवढं ते डॅमेज हार्टचं वाढत जाईल. आणि हार्टची मसल एकदा मुळापर्यंत जळली मग तुम्ही आर्टरी ओपन केली तरी फायदा काहीच नाही, और फायदा मिनिमम आहे, मायनर फायदा आहे. आणि हार्ट मसल एकदमच पूर्ण थिंड आउट झाली, जळून गेली आहे, तर तुम्ही अँजिओप्लास्टी करा काय, बायपास करा का, जळलेल्या शेताला पुन्हा पाणी देण्यासारखं आहे ते. नेक्स्ट, जागा त्याच आहे ज्या अंजायनाच्या तुम्हाला सांगितल्या त्याच ठिकाणी हे जातं. आणि कधी सिरियस असतं, कधी नॉन सिरियस असतं, पेन सौम्यही राहू शकतं, ते नॉट नेसेसरली इट इज म्हणजे माइल्ड, मॉडरेट और सिव्हिअर प्रेझेंटेशन राहू शकतं. नेक्स्ट, फक्त डिफरन्स काय आहे, रेस्टनी जात नाही, सॉर्बिडेट घेऊन जात नाही. जे अंजानाचा पेन होता तो कसं एक्सरसाइज केल्यानंतर पेन सुरू होतो, थांबून जातो, थांबल्याबरोबर पेन निघून जातो. एक मला आठवतं की नागपुराचे प्रसिद्ध डॉक्टर शरद पेंडसेचे वडील डॉक्टर PS पेंडसे, व्हेरी व्हेरी सिनियर डॉक्टर हू इज नो मोर, ते त्यावेळे म्हणजे आता तर ते जाऊनही मला वाटतं 20-25 वर्ष झाले असतील. त्यावेळेस हे अँजिओप्लास्टी काही नव्हतं, तर त्यांचं क्लिनिक जवळच होतं त्यांच्या घराजवळ. ते त्यांचं डायग्नोसिस झालं होतं की अंजाना आहे त्यांना, पण म्हणत ते मला म्हणायचे उद्या काही काळजी नको करू, हा माझा सोबती आहे, हा माझा मित्र आहे, अंजाना माझा मित्र आहे, मी चालताना तो माझ्याबरोबर येतो आणि मी थांबलो की चालला जातो. तर ही मॅनेज लाईक दॅट थ्रू आउट लाईफ. म्हणण्याचा अर्थ हार्ट अटॅकचा पेन जात नाही आणि गेला तरी तो डॅमेज करून जातो. पेन तर काही तासानंतर 2-4 तासात, कधी 1 दिवसात, 2 दिवसात चालला जातो, पण इट लिव्स लॉट डॅमेज्ड हार्ट बिहाइंड. नेक्स्ट, आणि त्याच्या हार्ट अटॅकच्या पेनबरोबर कधी कधी दम लागतो, स्वेटिंग होतं, नॉशिया होतं, चक्कर आल्यासारखं वाटतं. पण अगेन नथिंग इज कंपल्सरी. व्हॉट इज मोस्ट कंपल्सरी इज हाय इंडेक्स ऑफ सस्पिशन. जेव्हा जेव्हा आपल्याला काही असा अनयुज्युअल त्रास होतो तेव्हा तेव्हा जाऊन ECG काढणं, त्याच्याशिवाय दुसरं काही पर्याय नाही. नेक्स्ट, ठीक आहे. नेक्स्ट, आय थिंक दिस इज रिपिटेशन. नेक्स्ट, ट्रीटमेंटविषयी सगळ्याच पेशंटला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे हार्ट अटॅकच्या वेळी. आपण म्हणतो टाईम इज मसल, टाईम लॉस्ट इज मसल लॉस्ट फॉर एव्हर. म्हणजे ती आर्टरी ओपन नाही झाली तर जे लॉस होतो तो फार, म्हणून आम्ही याला या विंडो पिरियडला गोल्डन आवर म्हणतो. कारण ह्या गोल्डन आवरमध्ये ट्रीटमेंट मिळाली तर ती जे ब्लॉक आहे क्लॉट, त्यावेळेस काय होतं, क्लॉटवर इफेक्ट नाही होत, ब्लॉकवर इफेक्ट नाही होत, त्या ट्रीटमेंटचा इफेक्ट होतो, त्या क्लॉट झाला आहे ना, त्या क्लॉट डिझॉल्विंग मेडिसिनवर इफेक्ट होतो, त्याच्यावर इफेक्ट होतो आणि रक्तप्रवाह पुन्हा चालू होऊ शकतो. नेक्स्ट, मला वाटतं प्रिव्हियस स्लाईडवरचा, तर ते या प्रत्येक केसला अँजिओप्लास्टी लागत नाही. आदली साईड, प्रत्येक पेशंटला अँजिओप्लास्टीची आवश्यकता नसते. म्हणजे आपल्या शहरात ना, कारंजा शहरात अँजिओप्लास्टीची शक्यता नाही आहे, पण तुमच्याजवळ आमच्यापेक्षा जास्त काय अवेलेबल आहे, विंडो पिरियड कमी करणे. विंडो पिरियड तुमच्या हातात आहे. मोठ्या शहरात हॉस्पिटलला पोहोचायला वेळ लागतो, पेशंट पुष्कळदा येतात, ते म्हणतात की रात्रीपासून त्रास आहे, आम्ही वेळ लागला आम्हाला यायला, घर दूर आहे. पण कारंजात तर तुम्ही मला वाटतं 15 मिनटात इकडून तिकडे कुठेही जाऊ शकता. त्याच्यामुळे तुम्हाला जर त्रास असेल तर विंडो पिरियड जेवढा शॉर्ट राहील, म्हणजे ट्रीटमेंट अटॅक सुरू झाल्यानंतर जेवढ्या कमी वेळात तुम्हाला ट्रीटमेंट मिळेल तर तेवढाच इफेक्टिव्ह आहे. उलट मी तर म्हणेन की अँजिओप्लास्टीपेक्षा जास्त इफेक्टिव्ह आहे. जर पहिल्या 1-2 तासात जर इंजेक्शन मिळालं, आणि ते इंजेक्शन कारंजातही मिळते, छोट्या गावातही मिळतं, तहसील प्लेसमध्ये मिळतं, कदाचित मला माहिती नाही मानोरा मंगरूळ पीरला मिळते की नाही, पण कारंजात ती व्यवस्था अवेलेबल आहे.
आणि इव्हन आसपासच्या लोकांमध्ये सुद्धा आपण आसपासचे जे खेडे आहेत तिथले लोकंसुद्धा इथे जास्तीत जास्त अर्ध्या पाऊण तासात पोहोचू शकतात. त्याच्यामुळे या ठिकाणी ही ट्रीटमेंटची फॅसिलिटी सगळ्यांनी आवर्जून पहिल्या 1-2 तासातला स्ट्रेप्टोकायनेसचा इफेक्ट ॲज गुड ॲज एन्जिओप्लास्टी आहे. एन्जिओप्लास्टीमध्ये काय तुम्ही डायरेक्टली पाहता कुठे आर्टरी बंद आहे आणि डायरेक्टली त्याला ओपन करता. नेक्स्ट, तर हे झाले एन्जिओप्लास्टी, की एन्जिओप्लास्टीचे काही कंडिशन आहे की पेशंट पोचला पाहिजे, त्याला विंडो पिरियडमध्ये पहिल्या 1-2 तासातच ते व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर केलं तर त्याच्यामध्ये ऑलरेडी इट हॅज कॉज डॅमेज. त्याच्यामुळे तेही काही मॅजिक ट्रीटमेंट नाही आहे. ती उघडेल, तुम्हाला दिसेल एक्झॅक्टली कुठे ब्लॉक होता, तो उघडला की नाही. नेक्स्ट, ही एन्जिओप्लास्टीची प्रक्रिया आहे. एन्जिओप्लास्टीमध्ये काय करतात, एन्जिओग्राफी दरम्यानच्या वेळी तुम्ही तोंडापर्यंत पोहोचले आहे, त्या तोंडातून मग एक बारीक वायर हार्टमध्ये टाकतात, ती त्या ब्लॉकच्या पण पुढे जाते. मग त्या ठिकाणी त्या वायरवर बलून, ती वायरसुद्धा खूप लाँग असते, त्या वायरवर बलून सरकवतो. तो बलून तिथे येतो, त्याला उघडतो. म्हणजे जसं हे इज अ सॉर्ट ऑफ फाईन प्लंबिंग वर्क. प्लंबर जे काम करतो ते हे काम आहे. ते आतमध्ये ते बलूननी तो उघडतो. मग त्या ठिकाणी स्टेंट आणतात. स्टेंट काय असतं, मेटलची नळी असते, नळकांडी टाईप. ती पोकळ अवस्थेत नंतर होते, त्याला बलूनवर क्रिम्प केलं जातं आणि तो क्रिम्प बलून मग या ठिकाणी आणतो आणि त्या ठिकाणी मग ती उघडते आणि मग तो बलून काढून घेतात. तर आधी जर आर्टरीचा ल्युमेन बारीक होता, तो एन्जिओप्लास्टीनंतर मोठा होतो. नेक्स्ट, ही एन्जिओग्राफी दाखवलेली आहे की इथपर्यंत हे हातातून किंवा पायातून तोंडापर्यंत गेलं आहे. नेक्स्ट, सेम थिंग, की पहिले वायर जाते, त्याच्यावर मग बलून जातो, मग बलून स्टेंट, आणि हा फायनली सगळं बाकी सामान काढून घेतात, फक्त स्टेंट आतमध्ये राहतो. नेक्स्ट, नंतर काही केसेसमध्ये बायपास सांगण्यात येतो. ज्यांना मल्टिपल ब्लॉक्स आहेत त्यांना मग बायपास सांगण्यात येतो. तर बायपासमध्ये आतली आर्टरी क्लीन नाही करत. ह्या मोठ्या पाईप जो हार्टपासून निघाला आहे तो पूर्ण शरीराला इन्क्लुडिंग हार्ट स्वतःला ब्लड सप्लाय करतो आहे, तिथून बायपासचे रस्ते जोडतात. म्हणजे जसं रस्त्यावरचा बायपास असतो तसे हे बायपासचे रस्ते असतात. मेन रस्त्यापासून, मेन सोर्सपासून ब्लॉकच्या पुढेपर्यंत रक्त पोचवणे, हे 2, 3, 4, 5 असे मेन आर्टरीजलाच करेक्ट करतात. छोट्या छोट्या आर्टरीजला बायपास लागता येत नाही, कारण ते स्टिचिंगसाठी साईज आर्टरीची चांगली असावं लागते. ब्रँचची साईजेस लहान असतील तिथे हे लावता येत नाहीत आणि त्याच्यामुळे आयुष्यावरही काही फरक पडत नाही. नेक्स्ट, तेच अगेन नेक्स्ट. पण ह्या सगळ्या जो ट्रीटमेंट आहेत दे आर ऑल कंट्रोलिंग टेक्निक्स, क्युरेटिव्ह टेक्निक्स नाही आहेत. औषधं घेणं, बायपास करणं, एन्जिओप्लास्टी करणं, हे सगळं कंट्रोलिंग टेक्निक्स आहे. आणि ह्या आजाराच्या 2 स्टेजेस मी जे तुम्हाला दाखवल्या, की स्टेबल फेज म्हणजे ज्याच्यामध्ये काही असं विशेष काही नसतं, पेशंटला फक्त चालताना त्रास होतो, ती एक फेज असते, आणि हार्ट अटॅकची फेज. तर ह्या 2 फेजमधला फरक काय आहे, अंजानाच्या वेळेस अंजाना जनरली 5-10 मिनटात चालला जातो, तो पेशंट अंजानाचाच राहून त्याला हार्ट अटॅक कधीच नाही येईल असंही होऊ शकतं. पुष्कळदा असंच होतं ॲक्च्युली, आणि त्याच्यामुळे मागे काही डॅमेज राहत नाही. पण हार्ट अटॅकच्या वेळेस आणि याची ट्रीटमेंट करायला तुम्हाला भरपूर वेळ मिळतो, इन्व्हेस्टिगेशन करायला वेळ मिळतो. अनलेस अंजाना इज व्हेरी सिव्हिअर, की मी घरातलं कामही नाही करू शकत पण मला चास्ट बनवतो, त्या केसमध्ये अंजाना ऑल्सो कॅन बी डेंजरस अँड सिव्हिअर. पण मेजॉरिटी ऑफ टाईम्समध्ये इट गिव्ज यू लॉट ऑफ टाईम टू ट्रीट, आणि नाही झालं औषधांनी आराम तर तुम्ही एन्जिओप्लास्टी करून फायदा होऊ शकतो. आणि आता नवीन स्टडीजमध्ये दाखवलं आहे की एन्जिओप्लास्टी आणि बायपास स्टेबल पेशंटमध्ये, जो आपलं आयुष्य नॉर्मल लीड करतो, नॉर्मल ॲक्टिव्हिटी करतो, त्याची ट्रीटमेंट नुसती औषधांनी ट्रीटमेंट केली व्हर्सेस त्याच्याविरुद्ध एन्जिओप्लास्टी किंवा बायपास केली, त्याचे लाँग टर्म रिझल्ट सेम आहेत. इट इज व्हेरी गुड न्यूज फ्रॉम पेरिफेरल पॉईंट ऑफ व्ह्यू, की आपण स्टेबल पेशंटला औषधांवर आयुष्यभर ठेवू शकतो. पण हार्ट अटॅकमध्ये सिच्युएशन थोडी डिफरंट असते. इथे इमर्जन्सी असते आणि इट लिव्ज लॉट ऑफ डॅमेज अँड विच पेशंट हॅज टू बी थ्रू आउटले. म्हणजे पुष्कळ असं होतं की आता हार्ट अटॅक आला त्यातून वाचला, पण नंतर आयुष्यभर हार्ट वीक झाल्यामुळे पेशंटला दम लागणे, हार्ट फेल्युअर होणे हे त्रास होत राहतात. नेक्स्ट, आणि आय थिंक कमिंग टू लास्ट, पुष्कळ वेळ झाला नाही, लास्ट पर्टिक्युलरली पेरिफेरीसाठी महत्त्वाचं हे आहे की पेशंट, कोणते पेशंट रेफर करावं हे इथल्या लोकल शार्दूल किंवा डॉक्टर कांत ह्या लोकांनाच ठरावं लागतं. की पेशंटला सेफ करताना त्याला प्रॉपरली, समजा पेशंट लवकर आलेला आहे, एन्जिओप्लास्टी करायची इच्छा आहे, तर लवकरच अमरावती अकोलाकडे फोन करून तिथे अरेंजमेंट करून त्याला प्रॉपरली सेफली
इनिशियल ट्रीटमेंट देऊन त्याला लवकर पुढे पाठवावं अरेंजमेंट करून. तर हे सुद्धा पेरिफेरीला महत्त्वाची सोय आहे आणि मला वाटते ते ॲम्ब्युलन्स अवेलेबल करणं ही ओव्हरऑल सोसायटीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्याला यूज करणं हे डॉक्टर्सची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, प्रॉपरली यूज करणं. नेक्स्ट. बायपास मी हे आधीच सांगितले सगळ्यांना लागत नाही. जे पेशंट अनकंट्रोल्ड आहे, ज्यांना खूप सिव्हिअर पेन होतो, डिस्पाईट फेल्ड मेडिकल ट्रीटमेंट आहे, त्यांनाच या ट्रीटमेंटची आवश्यकता असते. नेक्स्ट. मी हे ऑलरेडी सांगितलं की आपला त्रास आपल्याच शब्दात सांगावा. पुष्कळदा आम्ही पाहतो की पेशंट प्रश्न विचारतात, त्यांच्या मनात प्रश्नांचं इतकं भांडार असतं, उत्तर द्यायला लागल्यानंतर ते मध्येच टोकतात, बोलूच देत नाहीत पुढे. त्याचं प्रश्न उत्तराला द्यायला लागलं की त्यांचा दुसरा ते ऐकायच्या मूडमध्येच नसतात, त्यांचं फक्त प्रश्नाचा भडीमार करणे हेच त्यांचं. तर तुम्हीच आपले प्रश्न सांगा, एकदा नाही दोनदा सांगा, पण 4दा 5दा 6दा नका सांगू. डॉक्टर लोकांची एवढी क्षमता असते की कोणत्या कंप्लेंटला महत्त्व द्यायचं आहे. जर हार्ट अटॅकचा एखादा पेशंट किंवा अंजानाचा पेशंट आला आणि तो वारंवार फक्त ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन, हातपाय दुखणं ह्या कंप्लेंट वारंवार सांगायला लागला, तर त्याचे एकदा ऐकल्यानंतर मी त्याला सांगतो तुमचे हे सगळे प्रश्न मी ऐकले, त्याच्यावर मी औषध लिहिणार आहे, पण तुम्ही याला जास्त महत्त्व देऊ नका. तुमचा जो चालताना जो त्रास होतो ना त्याच्यावर लक्ष ठेवा. बाकीचा त्रास तेवढा महत्त्वाचा नाही, ते तुमच्या फॅमिली डॉक्टरलाही सांगू शकता, पण पेशंटच्या मनातून ते पुष्कळदा जात नाही. तर हे लक्ष ठेवा की आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा आपली फाईल व्यवस्थित पाहिजे, आपले रिपोर्ट आपल्याला माहीत पाहिजे. एक रिपोर्ट इकडे, एक रिपोर्ट तिकडे, त्या फाईलमध्ये काही घराचे कागद, मालमत्तेचे कागद, रिसीट, इतक्या साऱ्या गोष्टी असतात, ती कोणालाच एवढा वेळ नाही राहत फाईल पाहायला. म्हणजे डॉक्टर्स लोक तर जनरली बिझी असतात. नो बडी वॉन्ट्स टू, इव्हन कितीही चांगला डॉक्टर असला तरी त्याला ती फाईल खूप मोठी असेल आणि त्यात अननेसरी खूप डॉक्युमेंट असतील तर पाहण्यात इंटरेस्ट नाही राहत आणि ते इम्पॉर्टंट रिपोर्ट्स मग मिस होऊन जातात. नेक्स्ट. हां, हे सुद्धा मला वाटतं बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न कधी कधी असतो. आपण हे शब्द पुष्कळ ऐकतोच, हार्ट अटॅक, कार्डियक अरेस्ट, हार्ट फेल्युअर, हार्ट ब्लॉक. हार्ट अटॅक तर आता तुम्हाला समजलेलं आहे की इट इज इमर्जन्सी कंडिशन कॉज्ड बाय टोटल ब्लॉक ऑफ दी आर्टरी सप्लाइंग दी हार्ट, म्हणजे हार्टला सप्लाय करणारी एक आर्टरी बंद झाल्यामुळे. नेक्स्ट. हार्ट फेल्युअर म्हणजे मरणं नाही, हार्ट स्टॉप होणं नाही आहे. हार्ट फेल्युअर म्हणजे हार्ट वीक झालेलं आहे, काम. इट इज अ क्रॉनिक कंडिशन, इट इज नॉट ॲक्यूट कंडिशन. इट इज अ क्रॉनिक. पेशंट्स विथ हार्ट अटॅक ज्यांचं हार्ट वीक झालं आहे ते हार्ट फेल्युअरमध्ये जातात. म्हणजे त्यांचं पंपिंग ॲक्शन पाहिजे तेवढं होत नाही. शरीराला जेवढा रक्तपुरवठा पाहिजे, एका मिनिटाला जर 5 लिटरच्या ऐवजी ते 3 लिटरच ब्लड बाहेर फेकू शकतात. त्याच्यामुळे ब्लड जमतं, पेशंटच्या पायावर सूज येते, दम लागतो, रात्री लंग्समध्ये पाणी जमावायला लागतं, त्याला हार्ट फेल्युअर म्हणतात. इट इज अ सिरियस कंडिशन, पण इट इज नॉट ॲज ॲक्यूट ॲज हार्ट अटॅक किंवा ॲज अ कार्डियक अरेस्ट म्हणजे सडन इव्हेंट आहे. हार्ट फेल्युअर म्हणजे हार्ट फुगलं आहे, बरोबर कॉन्ट्रॅक्ट नाही करत. त्याच्यासाठी आजकाल नवीन खूप सारी ट्रीटमेंट अवेलेबल आहे, पण तरी रिझल्ट्स जेवढे पाहिजे तेवढे अजूनही हार्ट फेल्युअरसाठी नाही आहे. कारण एकदा डॅमेज झालं हार्ट, नॉर्मल वीक झालेलं हार्ट. सो हार्ट फेल्युअर म्हणजे वीक झालेला हार्ट पेशंट, तो हार्ट फेल्युअरने मला म्हणतात. हार्ट फेल्युअरने मरू शकतो पेशंट, पण तो स्लोली मरतो. स्लोली त्याचं कंडिशन डिटेक्ट होते. कार्डियक अरेस्ट म्हणजे सडन डेथ. पेशंट म्हणतात, म्हणजे जेव्हा आपण न्यूज वाचतो की पेशंट तो हार्ट फेल्युअरने मिळाला, तो पेशंट कार्डियक अरेस्टने. नेक्स्ट. तर हे कार्डियक अरेस्ट म्हणजे हार्ट स्टॉप होणं. इट इज अ इलेक्ट्रिकल फिनॉमिना. म्हणजे ते इलेक्ट्रिकच्या वायर्स दाखवल्या ना मी, इलेक्ट्रिकची कंडिशन, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला तेव्हा पेशंट कार्डियक अरेस्टमध्ये जातो. आणि जेव्हा हार्ट वीक होतं हार्ट अटॅकमुळे, तेव्हा मग हार्ट फेल्युअरमध्ये जातो पेशंट. नेक्स्ट. हे हार्ट फेल्युअरमध्ये हार्ट असं डायलेट होतं, मोठं होतं, फुगतं. ठीक. नेक्स्ट. आणि कार्डियक अरेस्ट या इलेक्ट्रिकल सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे की हार्ट टेम्परली एकदम स्टॉप होऊन जातं, बीटिंगच नाही होत, किंवा इतक्या फास्ट. नॉर्मली कसं प्रत्येक हार्टच्या वेळेस अशी पंपिंग ॲक्शन होते, कधी कधी तिच्या जागच्या जागीच फिब्रिलेट होतं, म्हणजे हार्ट रेट 300-250 वगैरे आहे, पण पंपिंग ॲक्शन 0 आहे, मेकॅनिकली 0. त्याला कार्डियक अरेस्ट म्हणतात. नेक्स्ट. हार्ट ब्लॉक म्हणजे हार्ट स्लो झाला. अगेन प्रॉब्लेम विथ द इलेक्ट्रिकल सिस्टीम ऑफ द हार्ट, की नाडीचा रेट स्लो होतो. नॉर्मल 60-70च्या ऐवजी तो 40-50 होतो. या पेशंटला चक्कर येतात, चक्कर येऊन पडणे किंवा डोळ्यासमोर अंधारी येणं हे याचे लक्षणं असतात. आणि ECGवर हा कन्फर्म होतो. याच्यासाठी अँजिओग्राफी नाही लागत, ही कन्फर्म होते ECGमुळे. नेक्स्ट. आणि याच्यासाठी कधी कधी पेसमेकर लागतो.
आय थिंक कमिंग टू लास्ट. थँक्यू शार्दूल, थँक्यू कारंजा, थँक्यू. डॉक्टर माहूरकर सर, आपल्या मार्गदर्शनाचा सर्वांना खूप लाभ होईल. तसेच आपल्या सूचनांचे पालन केल्यामुळे हृदयविकारांचे लवकर निदान होऊन त्यांना योग्य उपचार मिळेल व आकस्मिक मृत्यूचे प्रमाण कमी होईल. तसेच सुदृढ स्वस्थ आयुष्य जगण्यास मदत होईल. मला वाटते जास्तीत जास्त शंकांचे प्रश्नांचे या दोन्ही मार्गदर्शन सत्रात निराकरण झालेलेच आहे. तरीही काही निवडक प्रश्न आपण घेऊया. ज्यांना प्रश्न विचारायचे आहे त्यांनी कृपया समोर यावे. रिपोर्टमध्ये 4-5 गोष्टी असतात. एक टोटल कोलेस्ट्रॉल, एक LDL कोलेस्ट्रॉल, हे सुद्धा कोलेस्ट्रॉलचेच घटक आहेत. HDL कोलेस्ट्रॉल, तर तुम्हाला फक्त LDL कोलेस्ट्रॉल पाहिजे बिकॉज इट इज अ बॅड कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल ऑल्सो कॅन बी गुड. HDL इज गुड कोलेस्ट्रॉल. कारण ते काय करतं, जे कोलेस्ट्रॉल डिपॉझिट झालं आहे आर्टरीमध्ये त्याला बाहेर काढतं. व्हेरॅज LDL कोलेस्ट्रॉल डिपॉझिट होतं आणि आर्टरीला नॅरोईंग करतं. HDL कोलेस्ट्रॉल ते कोलेस्ट्रॉल आर्टरीच्या वॉलमधून बाहेर काढतं आणि त्याची जी लेवल आहे ती सगळ्यांसाठी सारखी अपेक्षित नसते. डिपेंडिंग ऑन क्लिनिकल सिम्पटम्स, ज्यांना हार्ट अटॅक आलेला आहे, हार्ट ब्लॉक्स आहे, त्यांना आपल्याला जास्तीत जास्त ते लोअर करावं लागतं. लोअर दी बेटर म्हणतात. जेवढं कमी तेवढं चांगलं. पहिल्यांदा आपण म्हणायचो की 100च्या खाली, आता नवीन गाईडलाईन्स म्हणतात 70च्या खाली, एकदम नवीन गाईडलाईन म्हणतात 45-55च्या खाली. आणि एकदम हाय रिस्क पेशंट ज्याला वारंवार हार्ट अटॅक येतो किंवा ज्यांना कंट्रोलच नाही होत, त्याचं जसं सूर्यवंशी सरांनी सांगितलं की 40च्या खाली 30पर्यंतही आणलं तरी पहिल्यांदा असं वाटतं की कोलेस्ट्रॉल थोडं जरुरी आहे, तर ते जास्त कमी केलं तर कदाचित काही ब्रेनचे प्रॉब्लेम्स येतील, जॉईंटचे प्रॉब्लेम येतील, पण तसं होत नाही. लोअर दी बेटर. त्याचे साईड इफेक्ट कॉमनली सगळ्यांना माहीत पाहिजे की त्याच्यामुळे मायल्जिया होतं, म्हणजे मसल पेन होतात. हे कोलेस्ट्रॉलचे जे मेडिसिन आहेत त्यांना स्टॅटिन म्हणतात, स्टॅटिन. त्याच्यामुळे पेशंटला मसल पेन होतात. पण ते मसल पेन पुष्कळदा पेशंटला आम्ही सांगत नाही. कारण काय की पेशंट तो ॲझ्युम करून घेतो की माझा पेन मसल याच्याचमुळे आहे. हा जो स्टॅटिन नावाचे जे मेडिसिन कोलेस्ट्रॉलसाठी अवेलेबल आहे त्याच्यामुळे जे मसल पेन होतात ते इन्व्हॉल्व थाईज, म्हणजे मांड्या आणि काफ मसल्स, पिंडल्या, यांना याच्यामध्ये जनरली बायोलॅटरली सिमेट्रिकल असतो. औषध चालू केल्यानंतर 1 आठवड्यात होतो आणि झाला साईड इफेक्ट तर औषधाचा डोस कमी करू शकतो किंवा अल्टरनेट डे औषध घेऊ शकतो. पण ते मेडिसिन फार महत्त्वाचं आहे. कोलेस्ट्रॉल लोअरिंग इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट पार्ट. कारण सगळ्या स्टडीजने दाखवला की ते कोलेस्ट्रॉल कमी केल्याने हे जे अदरवाईज हा आजार प्रोग्रेसिव्ह आहे. म्हणजे प्लाक तयार झाला की तो हळूहळू वाढत जातो. मी तुम्हाला सांगितलं 15-20 वर्षापासून सुरुवात होतो, वाढत जातो तो. त्याची नॅचरल टेंडन्सी वाढण्याची असते, ती कमी करण्यासाठी ते खूप प्रभावी औषध आहे कोलेस्ट्रॉल लोअरिंग मेडिसिन. पण त्याचे साईड इफेक्ट असतात आणि प्रत्येकासाठी वेगळं आहे. जर नॉर्मल माणूस आहे, यंग पर्सन आहे, ज्याला काहीच नाही, ब्लड प्रेशर नाही, डायबिटीस नाही, त्याचं 130 LDL कोलेस्ट्रॉलसुद्धा नॉर्मल आहे. म्हणजे त्याला ट्रीटमेंटची गरज नाही. नमस्कार सर, मला असा प्रश्न विचारायचा आहे की एखाद्या व्यक्तीला जेव्हा हार्ट अटॅक आला आणि तो गेला, त्याचं कारण काही लोक सांगतात की तो मेंटल स्ट्रेसमध्ये होता, त्याला खूप स्ट्रेस होता मेंटली. तर त्याचा आणि हार्ट अटॅकचा नेमका संबंध काय आहे? स्ट्रेस म्हणजे स्ट्रेस तर प्रत्येकालाच असतो. आयुष्यामध्ये स्ट्रेस नाही असं होत नाही. तो स्ट्रेस जेव्हा डिस्ट्रेसमध्ये बदलतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये बरेच हॉर्मोन्स रिलीज होतात, जे ॲड्रेनलिन आहे, नॉर ॲड्रेनलिन आहे, ग्रोथ हॉर्मोन आहे. ते हे जेव्हा रिलीज होतात त्यावेळेस आपलं ब्लड प्रेशर वाढते, ब्लड प्रेशर आर्टरीज आकुंचित राहतात, हृदयाचा इतर ऑर्गन्सचा रक्तप्रवाह कमी होतो आणि तो कमी झाला की मग हे हार्टला ब्लड सप्लाय कमी मिळाल्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. ज्यांना ऑलरेडी कोरोनरी आर्टरी डिसीज आहे ते आणि ज्यांना कोरोनरी आर्टरी डिसीज नाही याच्यात फरक पडतो. ज्यांना काही नाही आहे ते स्ट्रेस टॉलरेट करतात आणि ज्यांना आहे त्यांना स्ट्रेस सहन होत नाही आणि त्यांना अटॅक येतो. स्ट्रेस कमी करण्यासाठी जसं तुम्ही म्हणाल की योगासनं आहेत, मेडिटेशन आहे, ह्या गोष्टी अत्यंत प्रभावी आहेत आणि सगळ्यांनी त्या कराव्या. ज्याला जमते त्यांनी जरूर कराव्या. म्हणजे आधी त्याला कुठलेच सिम्पटम्स दिसत नाहीत आणि एकदमच हार्ट अटॅक आला म्हणजे करेक्ट. आधी कसं होते की आधी आपण आपली स्ट्रेस टेस्ट करतच नाही. अच्छा, आपण धावत नाही,
आपण धडधड 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 पायऱ्या चढत नाही. त्याच्यामुळे आपण स्ट्रेस टेस्ट स्वतःची होत नाही. आपण आपल्या आटोक्यात येईल तेवढे कामं इझिली होईल तेवढे आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहत असतो सहसा. आणि जेव्हा स्ट्रेस येतो की रेल्वेवर प्लॅटफॉर्मवर चढायचं आहे, ट्रेन सुटणार आहे, हातात बॅगा आहेत, हा जो स्ट्रेस येतो तो स्ट्रेस एक चॅलेंज म्हणून आपल्यासमोर ज्याची आपल्याला सवय नसते. अशा वेळेस जो स्ट्रेस येतो, एक तर जायचं आहे, ट्रेन सुटणार आहे, आणि फिजिकल स्ट्रेस, यावेळेस आपली परीक्षण होते. आणि मग त्यावेळेस ते माहीत होते की अरे आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहत होतो, आपल्याला माहीतच नाही पडलं. आणि ज्यावेळेस असा चॅलेंज आला त्यावेळेस आपण फेल झालो हे कळते. म्हणून लोक म्हणतात की आतापर्यंत काहीच नव्हतं. अरे तपासलंच नाही, टेस्टच नाही केलं स्वतःला, तर काहीच नव्हतं कशावरून म्हणतात. बरोबर. नमस्कार सर, माझा प्रश्न आहे की आपण खूप वेळा तेलच्या पाकिटवर लिहिलेलं पाहतो कोलेस्ट्रॉल फ्री ऑइल. हे खरोखर असं काही असतं का? कोलेस्ट्रॉल फ्री ऑइल, कोलेस्ट्रॉल फ्री कोलेस्ट्रॉल विदाऊट कोलेस्ट्रॉल ऑइल तर होऊच शकत नाही. फक्त कोलेस्ट्रॉल हे ओमेगा 3 फॅटी ॲसिडचं प्रमाण जास्त असलं तर त्याला ते सेफ ऑइल म्हणतात. कोलेस्ट्रॉल फ्री ऑइल इज व्हेरी डिफिकल्ट. कोणत्याच ऑइलची ॲडव्हर्टाइजमेंटला आपण बळी पडू नये. मोस्ट इम्पॉर्टंट इज द अमाऊंट विच यू टेक. आपण किती प्रमाणात तेल खातो ते जास्त महत्त्वाचं आहे. कशापेक्षा कोणतं तेल खातो. चांगलं तूप खा, शेंगदाण्याच्या आकारा इतकं तूप चांगलं साजूक घरी करता आलं तर ते घरी सकाळी खा, तेवढं संध्याकाळी वरणावर भातावर घेऊन खा, ते जास्त हेल्दी आहे. परंतु कोलेस्ट्रॉल फ्री कोणतंही तेल घ्या तुम्ही, अमाऊंट ऑफ द ऑइल विच यू कन्झ्युम इज मोर इम्पॉर्टंट. नमस्कार सर, माहूरकर सरांना बोलायचं आहे की आपण क्लिप दाखवताना डॉक्टर अल्बर्ट सरांच्या विषयी उल्लेख केला आणि लगेच नेक्स्ट म्हटलं की अल्बर्ट सर हे करतात हृदयासोबत, तर ते काय करतात ते नाही कळलं. एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न सूर्यवंशी सरांना आहे की माझे वडील 58ला BP शुगरनी गेले. ते ड्रिंक करत होते, पण आम्ही लेडीज, मला 60पासून BP शुगर सुरू झाला आहे. डॉक्टर शार्दूल आणि किटे सरांची ट्रीटमेंट सुरू आहे, म्हणून मी चारोधाम करून नुकतीच आली. पाय बी काही दुखले नाही आणि गड चढून जाऊ शकली. पण गोळ्या घेणं, म्हशीसारख्या गोळ्या घेणं खूप जीवार येतं. किचन आमच्याच ताब्यात असते, तर हे खाऊ नको ते खाऊ नको म्हटल्यामुळे थोडंसं भारी जातं. तर लेडीज स्मोकिंग करत नाही, ड्रिंकिंग करत नाही, मग त्यांना का अटॅक यावा हा प्रश्न माझ्या डोक्याच्या पार आहे. ॲक्च्युली डॉक्टर अल्बर्टचं नाव, कारण तोही आमचा मित्र आहे, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली आम्ही सगळे ॲक्च्युली क्लासमेट्स आहोत आणि व्हेरी व्हेरी डिअर फ्रेंड्स. त्याच्यामुळे अल्बर्ट सरांचं नाव त्याच्या तोंडातून उगवून निघून गेलं. अल्बर्ट सर हे करत असतात, हे बोलले ते ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपने, म्हणजे घोरण्याविषयी जे बोलत होते तेव्हा सचिन सुरांनी त्यांचं नाव घेतलं होतं. अल्बर्ट सर पल्मनॉलॉजिस्ट म्हणजे लंग स्पेशालिस्ट आहेत. एक मशीन असते, जे घोरतात त्यांना बरेच आजार होतात, एवढं आता समजलं, आणि इतरांची झोप मोडते. तर ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया म्हणजे तुम्हाला सांगतो, मी नक्कल करून दाखवतो, कृपया करून. हे लोक कसे घोरतात आणि त्यांचा श्वास कसा थांबतो. मग त्यांचा श्वास थांबतो. बाजूच्या माणसाला वाटतं जिवंत आहे का गेला, तो त्याला हलवून पण, तर त्याचा श्वास असा सुरू होतो. हे खरं आहे का? तर यावेळेस घोरताना आपली जीभ मागे पडते आणि पॅसेज बंद होतो. तर जे घोरतात त्यांना एका कुशीवर झोपवा, तर जीभ मागे पडणार नाही, उघडी राहील. किंवा एक मशीन येते ज्याला बायपॅप मशीन म्हणतात. ती मशीन इथे लावतात आणि प्रेशर देतात. प्रेशर दिल्यामुळे हे जे बंद होणार आहे ते उघडं राहतं. ते उघडं राहिल्यामुळे त्याचा श्वास चालू राहतो, तो घोरत नाही, श्वास थांबत नाही. म्हणून हे स्पेशलिस्ट बरेच आहेत नागपुरात, हे आमचे मित्र आहेत म्हणून मी त्यांचं नाव
ते मशीन त्यांच्याकडे मिळते, ते ट्रेनिंग देतात, ते स्लीप स्टडी करतात रात्री की हा कसा झोपतो, त्याला 7 तास भरती करतात, झोपेच्या वेळेस त्याला इथं 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 ECG सारखे इलेक्ट्रोड लावतात, इथंही लावतात, आणि मग ते सांगतात की बा तुला हे मशीन लावावं लागते. आणि खरं सांगतो की जे ते मशीन घेऊनच फिरतात, सुटकेस जशी घेतात, कोण्याही गावाला जातील, कुठेही जातील, ते मशीन हातात राहील आणि ते मशीन घेऊन जातात आणि आपल्या रात्री लावून झोपतात. बाजूचाही झोपू शकतो, हाही झोपू शकतो, आणि त्याचे आजारही कमी होतात, ब्लड प्रेशर कंट्रोल होते, शुगर कंट्रोल होते, लठ्ठपणा कमी होतो, सूज कमी होते, बरेच फायदे होतात. म्हणून जे घोरतात ना त्यांच्यासाठी माझं रेकमेंडेशन आहे की लंग स्पेशालिस्टला तुम्ही दाखवा आणि तुम्हाला फायदा होईल. आणि तुमचा प्रश्न होता की आईवडिलांना झालं आणि बायांना का होते. बायांना पर्टिक्युलरली प्रोटेक्शन असतं, स्मोकिंग करत नाहीत. जे काही ज्यांना हार्ट अटॅक झाला ते सगळे स्मोकिंग करतात असं नाही, ते सगळेच लठ्ठ असतात असं नाही. बऱ्याच गोष्टी आम्हाला समजावून सांगता येत नाही, आम्हाला समजतही नाही. आपल्याला थोडंसं समजलं की आपल्याला असं वाटते की करोनरी आर्टरीनी हार्टनी असं वागावं. तसं नसते. निसर्ग आपल्यापेक्षा पुष्कळ मोठा आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी येत नाहीत. लिमिट आहे डॉक्टरची, प्रत्येक माणसाची. तेच सांगायचं होतं की सगळे रिस्क फॅक्टर, सगळे कारणं मग एक्झॅक्ट माहीत नाही. जर डॉक्टर सूर्यवंशीने आपल्याला सांगितलं की काही मॉडिफायबल म्हणजे ज्याच्यामध्ये परिवर्तन करू शकतो असे रिस्क फॅक्टर्स आहे, काही अपरिवर्तनीय म्हणजे वय, फॅमिली बॅकग्राऊंड, हे सगळे फॅक्टर आहे, एन्व्हायरमेंट. पण त्याच्यात थर्ड जो फॅक्टर आहे तो की अननोन फॅक्टर्स. तर अननोन फॅक्टर जेव्हा असतात, पण हार्ट डिसीज आहे तेव्हाही आपण जे नोन फॅक्टर्स आहे ते कंट्रोल करायचे असतात. नोन मॉडिफायबल फॅक्टर्स आहे ते कंट्रोल करणंच आपल्या हातात आहे. अननोन फॅक्टरच्या मागे आपल्याला लागता नाहीत. आजच आत्ता मी याच्या आधी काहीतरी 29 वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी केली, त्याला हार्ट अटॅक आला आहे, त्याला काहीच नाही. आता स्ट्रेस तर मोजताच नाही आहेत, स्ट्रेस किती आहे आणि कोण कसा घेतं हे मोजता नाही आहेत. एक प्रश्न होता की स्ट्रेसमुळे अटॅक आला का, तर त्याचं उत्तर दिलं की त्या पेशंटला कदाचित ऑलरेडी ब्लॉकेज असेल, प्लाक असेल, तिथे कोलेस्ट्रॉल जमलं असेल, आणि ज्या दिवशी त्याला मेंटल स्ट्रेस झाला, जेव्हा हार्ट जास्त वेगाने धडकायला लागलं त्याचं, जेव्हा स्ट्रेस येतो आपला तेव्हा हार्ट रेट वाढून जातो. 120चा 140, 150पर्यंत पण जाऊ शकतो. जेव्हा इतक्या वेगाने हार्ट धडकून राहिलं तेव्हा त्या जो आतला प्लाक होता त्याच्यावर प्लाक रप्चर झाला असेल, तिथे त्याच्यावर भेग पडली आणि क्लॉट जमा व्हायला लागला, रक्त आर्टरी बंद झाली. पण हार्ट अटॅकमध्ये थोडा तरी वेळ मिळतो, आवर्स, तासनतास वेळ मिळतो जनरली. पण त्याच्यामुळे जेव्हा इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये गडबड होतो तेव्हा पेशंट सडनली जातो, त्याला सडनहार्ट म्हणतात. स्लीप ॲपनेविषयी सुद्धा मला थोडंसं बोलायचं आहे, म्हणजे घोरण्याविषयी. घोरण्याचं सिम्पल कारण आहे, आपण श्वास घेतो तो नाकातून किंवा तोंडातून घेतो, तो श्वास इथपर्यंत गळ्यापर्यंत येतो आणि दोन्ही लंग्समध्ये श्वास हवा जाते. खाण्यापिण्याची गोष्ट आपण इथून घेतो, तीसुद्धा याच भागातून येते आणि पोटाकडे जाते. तर यांचा जो चौरस्ता आहे, स्क्वेअर आहे, तो या ठिकाणी असतो. आणि या ठिकाणी म्हणजे आपल्या गळ्याच्या मागच्या भागाला ते दोन्ही रस्ते, हवेचा रस्ता आणि आपल्या गिळण्याचा रस्ता, ते एकमेकात क्रॉस करतात. त्या क्रॉसिंगवर एक पडजीप असते आपली. ती पडजीप ब्रेनच्या कंट्रोलमध्ये असते. ती आपण काही थुंकी जरी गिळली तरी ती पडजीप हवेच्या रस्त्याला ऑटोमॅटिकली बंद करून देते आणि आपण जे गिळलं ते बरोबर पोटात जातं. आपल्याला ठसका लागतो म्हणजे काय होतं, ती पडजीप थोडीशी फेल होते, घाईनी काही गेलं, आणि मग एखादा ड्रॉप फेफड्यांमध्ये जातो, त्याच्यामुळे आपल्याला ठसका लागतो. आणि आपण झोपतो तेव्हा ती पडजीपसुद्धा रिलॅक्स व्हायला लागते, ब्रेन रिलॅक्स व्हायला लागतो. तर आपण जेव्हा पेशंटला झोपलेलं पाहतो, तो घोरणारा पेशंट आपण म्हणतो खूप डीप झोपला आहे, तो ॲक्च्युली उलटं असतं. घोरताना ब्रेन जागृतच राहतो, कारण ब्रेनचं काम आहे त्या पडजिपीकडे लक्ष ठेवायचं. ती खूप जास्त रिलॅक्स झाली आणि तिने हवेचा रस्ता बंद केला तर ताबडतोब पेशंटला जागवायचं आणि ती पडजीप पेशंट उघडेल. त्याच्यामुळे पेशंटची ब्रेन लेवलची झोप होतच नाही. तो पेशंट 8 तास जरी झोपला तरी दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला फिलिंग येतं की मी झोप म्हणजे थकल्यासारखंच वाटतं. बाकी लोक म्हणतात तो गाढ झोपला होता, पण तो गाढ झोपत नाही, कारण ब्रेनची ती लेवल आपल्याला पेशंटकडे पाहून ओळखता नाही येत. आणि मग त्याच्यामुळे जर बीपीची औषधं वाढत जातात, किती बीपीची औषधं वाढव, कंट्रोलच नाही होत. त्याच्यामुळे अशा पेशंटला मग आम्ही स्लीप स्टडी करतो आणि त्याला सांगतो की बाबा तू CPAP मशीन वापर, ते मशीन वापर. ते मशीन वापरल्याने काय, तो जसं आपल्याला चष्मा सुरुवातीला त्रास जातो, आपण चष्मा वापरायला कंटाळा करतो, पण एकदा सवय झाल्यानंतर आपल्याला चष्म्याशिवाय आपण पानही हलत नाही, तसं आहे ते. सुरुवातीला ते
कसं ते आवळल्यासारखं वाटतं, सफोकेटेड वाटतं. पण एकदा सवय झाल्यानंतर त्यांना त्याचे फायदे लक्षात यायला लागतात आठवड्यात 2 आठवड्यात. आणि मग ते बॅटरी ऑपरेटेड असतं, छोटंसं असतं, तुम्ही गावाला जाता तेव्हाही वापरू शकता आणि सेफ आहे. फक्त एकदा खर्च आहे ती मशीन घेण्याचा, 55,000च्या आसपास किंमत आहे त्याची. ते नवी तुम्ही आयुष्यभर वापरू शकता, त्याला काही साईड इफेक्ट नाही आहे. पण पेशंट लोक इव्हन सांगत पण नाही ती कंप्लेंट. पुष्कळदा BP कंट्रोल नाही होणार म्हणून विचारतो, घोरतात का, तेव्हा माहिती पडतं. प्रायमरली सरफेस स्वतःकडून पुष्कळदा पेशंट कंप्लेंट करत नाहीत. तर स्लीप ॲपनिया इज व्हेरी इझिली करेक्टेबल, त्याला स्लीप ॲपनिया म्हणतात. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळलं. तर सगळ्यांना विनंती आहे की आपल्या चॉईसच्या आईबापाच्या पोटी जन्म घ्या, पण ते जर शक्य नसेल तर आपली लाईफस्टाईल बदला. नमस्कार सर. सर, आजकाल हार्ट अटॅकचे जे प्रमाण वाढले आहे आणि त्याला वयाचं बंधन राहिलं नाही, तर आता कोरोनामध्ये जे वॅक्सिन घेतल्या वेगवेगळ्या प्रकारच्या, तर त्याचा काही परिणाम आहे का त्याच्यावर, त्याच्याशी काही संबंध? फार चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कोरोनाचं वॅक्सिन कोट्यवधी लोकांना देण्यात आलं, हे खरं आहे. आणि फार कमी त्याच्या प्रपोर्शनमध्ये 0.0001% लोकांना त्याचे रिॲक्शन आल्या आणि त्या रिपोर्ट पण झाल्या. हार्ट अटॅक हा कशामुळे होतो? इन्फ्लेमेटरी मीडिएटर्स वाढले आपले, आणि ते इन्फ्लेमेटरी मीडिएटर कोणत्याही इम्युनायझेशन नंतर वाढू शकतात. काही इम्युनायझेशन नंतर पॅरालिसिस पण झालेले आहेत, ट्रान्सवर्स मायलायटिस पॅरालिसिस पण झालेले आहेत. परंतु त्याच्यामुळे कोरोना वॅक्सिनेशनचं महत्त्व कमी झालेलं नाही. कोरोनानी जेवढे मारले तेवढे त्या वॅक्सिननी पॅरालिसही नाही केले, तेवढा हार्ट अटॅकही नाही आले. ज्या गोष्टी आल्यात त्याला फार हाईप करण्यात आलं, परंतु मी असं नाही म्हणणार की ते कोरोना व्हॅक्सिनमुळे झालेले आहेत. कोणत्याही वॅक्सिनमुळे, कोणत्याही इन्फ्लेमेटरी कंडिशनमुळे इस्केमिक हार्ट डिझीजचं प्रमाण वाढू शकते. इट्स अ हाय ॲथेरोस्क्लेरोसिस इज अन हाय इन्फ्लेमेटरी स्टेट, and anything which increases inflammation can cause atherosclerosis to deteriorate. Therefore, don't link them directly because media has hyped it. सन्माननीय माहूरकर सरांना माझा प्रश्न आहे. सर, बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. एंजिओप्लास्टी एकदा केल्यानंतर पुन्हा मग त्या ठिकाणी ब्लॉकेज निर्माण होतात. म्हणजे एंजिओप्लास्टी करणं कधी कधी लोकांना अयोग्य वाटतं, पण परिस्थितीनुसार आपल्याला ते करावं लागतं. तर तो एक गैरसमज जो आहे तो कृपया दूर करावा. मी ऑलरेडी माझ्या व्याख्यानात त्याच्याशी बोललो की ह्या आजाराच्या ज्या कोणत्याही ट्रीटमेंट आहे, एंजिओप्लास्टी असो, बायपास असो किंवा मेडिकल ट्रीटमेंट असो, ह्या सगळ्या कंट्रोलिंग टेक्निक्स आहेत. ह्या आजार रिमूव्ह करायला मदत करत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला बाकीच्या ज्या गोष्टी, डायट, एक्सरसाइज आणि मेडिसिन, ते करत राहावं लागतं. पण एंजिओप्लास्टीविषयी जो प्रश्न आहे, कारण एंजिओप्लास्टी करताना तुम्ही त्या ठिकाणी बलून फुगवता आणि स्टेंट टाकता, त्याच्यामुळे जी व्हेसल इंजुरी होते त्याच्या रिॲक्शनमध्ये त्या ठिकाणी स्कारिंग निर्माण होऊन पुन्हा ब्लॉक निर्माण होण्याची शक्यता एका वर्षात साधारण 5 ते 10% असते. तुमचा जो प्रश्न आहे की हां, ते होऊ शकतं, पण ते 5 ते 10%मध्ये. आणि म्हणूनच एंजिओप्लास्टी सगळ्यांची करत नाहीत. जे ब्लॉक म्हणजे आपल्याला त्याला कशाला करावं लागेल की याचा अर्थ असं नाही की आपण एंजिओप्लास्टी नाही करायची. आपल्याला न केली तर काय त्रास आहे? पुष्कळदा पेशंट प्रश्न विचारतात, बायपास एंजिओप्लास्टी केली ती काय, पुढे काय प्रॉब्लेम येईल? माझं नेहमी म्हणणं असतं, पुढे काय प्रॉब्लेम येईल हे एक गोष्ट, हा प्रश्न खूप चांगला आहे, पण आत्ता काय प्रॉब्लेम होईल? आता आपण समजा तो टाईट ब्लॉक, मेजर ब्लॉक जो मोठ्या आर्टरीमध्ये आहे, त्याला जर रिपेअर करता येतं एंजिओप्लास्टीनी, तर नाही केलं तर त्याच्यामुळे काय होईल? त्याच्यामुळे हार्ट अटॅक येईल. नंतर एंजिओप्लास्टी केली तर काहीच फायदा नाही होणार. त्याच्यामुळे आपल्याला तेवढी रिस्क घ्यावी लागते. आणि जेवढे शक्य आहे तेवढी प्रिसिजन एंजिओप्लास्टी, ज्याला म्हणतात परफेक्ट एंजिओप्लास्टी, की प्रॉपर साईजचा स्टेंट प्रॉपरली उघडून चांगल्या प्रकारचा स्टेंट वापरणे, हेच डॉक्टरच्या हातात आहे. पण रिकरन्स प्रिव्हेंट करणं जे 5 ते 10% पर इयर आहे, आणि एका वर्षानं, पहिल्या वर्षात चान्स जास्त असतो, पहिल्या वर्षात तो चान्स 5 ते 10% असतो, पण नंतर दरवर्षी 2% चान्स असतो. म्हणजे त्या एंजिओप्लास्टीमध्ये पुन्हा ब्लॉक तयार होण्याचे चान्सेस असतात. पण ती रिस्क आपल्याला आजाराच्या रिस्क कव्हर करण्यासाठी घ्यावी लागते. इन म्हणजे वी हॅव टू सी की खरंच ते जरुरी आहे. सर, सामान्य व्यक्तीच्या आर्टरीज कमी अधिक प्रमाणात टक्केवारीत ब्लॉकेज असतातच. गावातली माणसं असे करतात की बा गरम पाणी सकाळी आणि त्यामध्ये लिंबू टाकून
किंवा समजा लौकीचा रस घेऊन ते खरंच म्हणजे आर्टरी ओपन होतात का, किंवा लिंबूमुळे ॲसिडिटी वाढते का, हे आम्हाला माहिती पाहिजे सर. म्हणजे लौकीचा रस घेतल्याने किंवा पाण्यात लिंबू पिळून पिल्याने गरम पाणी घेऊन खरंच फायदा म्हणजे होतो का? नाही. एक्झरसाइज एक्झरसाइज एक्झरसाइज. ईट लेस, टॉक लेस, वॉक मोर. बाकीच्या गोष्टी बिलकुलच गौण आहेत, हे लक्षात ठेवा. आता मी फिरायला नाही गेली म्हणून मी लौकीचा रस घेतला, त्याला काही. नमस्कार सर. सर, बायपास झाल्यानंतर एंजिओप्लास्टी करता येतात का? काही करता येते. बायपास नंतर एंजिओप्लास्टी करता येते, एंजिओप्लास्टी नंतर बायपास करता येतं. ऑल पॉसिबल आहे. पण जिथे बायपास झालेली, जिथं तुम्ही नळी जोडता तिथेच जर ब्लॉकेज असेल तर दुसरी नॅचरल आर्टरी किंवा जे ग्राफ्ट लावतात बायपास रस्ते बनवतात त्यांनाही एंजिओप्लास्टी करावी लागते. करता येते एंजिओप्लास्टी, पण त्याचं उत्तर असं जनरल देता नाही. त्याचं उत्तर असं काय की त्यांना पेशंटला त्रास किती आहे. त्रास म्हणजे थोडं चालताना त्यांना दम लागतो, पायऱ्या चढताना दम आणि लागतो. औषधाने फायदा नाही ॲट द एज ऑफ 76. नाही, त्या पेशंटला जर मी म्हणेन की बा पहिल्यांदा औषधं त्यांनी प्रॉपरली घेतली आहे का, ऑप्टिमल डोजमध्ये म्हणजे प्रॉपर डोजमध्ये घेतली आहे का. औषधी प्रॉपर घेतली आहे सर. बायपास आपल्याकडेच झालेली आहे. नाही तर त्या पेशंटला पहिल्यांदा ऑप्टिमल मेडिकल ट्रीटमेंट द्यावं लागेल, आणि जर फायदा नसेल तर एंजिओग्राफी करून पाहावं लागेल कुठे ब्लॉक आहे तर. आणि तो एंजिओप्लास्टीने होण्यासारखा असेल तर एंजिओप्लास्टी होऊ शकते, दुसऱ्यांदा बायपासही होऊ शकतो, पण दॅट इज अनफॉर्च्युनेट. आणि मी म्हणूनच म्हटलं ना की एंजिओप्लास्टीनंतरही 5-10% पेशंटला फायदा, पुन्हा त्रास होतो. बायपासनंतर चान्सेस कमी असतात, पण असं नाही आहे. बायपासनंतरही काही लोकांना त्रास होऊ शकतो. नमस्कार सर. आजकाल ब्लॉकेजेस जाणून घेण्यासाठी एक सिटी एंजिओग्राफी म्हणून एक टेस्ट केली जाते, ती किती इफेक्टिव्ह आणि किती सुरक्षित आहे? सिटी एंजिओग्राफी ही पहिले रेकमेंडेड आहे आजकाल. ज्याला अंजायना म्हणजे ज्याला चेस्ट पेन होते, म्हणजे त्याला इन्व्हेजिव्ह न करता सिटी एंजिओग्राफी करून आपण पाहू शकतो. एंजिओग्राफीची स्टँडर्ड एंजिओग्राफी इथे इंजेक्शन देऊन करतात, ती लुमिनोग्राफी आहे. लुमिनोग्राफी म्हणजे ते आर्टरीची लुमेन कशी आहे ते पाहतात. सिटी एंजिओमध्ये आर्टरीचं पूर्ण स्ट्रक्चर आणि आतलं दिसते. याच्यावर व्यवस्थित उत्तर डॉक्टर साहेब देऊ शकतात. हा प्रश्न आहे की हे जे इंजेक्ट करून जे मी दाखवली ती एंजिओग्राफी करण्यापेक्षा सिटी एंजिओग्राफी करावी का, हा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर असं आहे की सिटी एंजिओग्राफी इज डेव्हलपिंग टेक्नॉलॉजी आणि आता खूप चांगल्या तऱ्हेने ती होते. पण जेव्हा सस्पिशन इंडेक्स हाय असतो तेव्हा आपली साधी एंजिओग्राफी केलेलीच बरी. कारण ह्या एंजिओग्राफीमध्ये जेव्हा नॉर्मल असतं म्हणजे पुष्कळदा एक पेशंट आहे, त्याचा रिलेटिव्हला डाऊट असतो की मला कन्फर्म करायचंच आहे, एंजिओग्राफी करून द्या. त्यांना आम्ही सिटी एंजिओ सांगतो, कारण त्यांना काही क्लिनिकल सस्पिशन नसतं, त्यांना छातीत दुखणं नाही, त्यांना बाकी काही रिस्क फॅक्टर नाही. तर अशा पेशंटसाठी सिटी एंजिओ चांगली आहे. कारण सिटी एंजिओ नॉर्मल असेल तर त्याच्यावर 100% विश्वास ठेवता येतो. पण सिटी एंजिओग्राफीमध्ये जर त्यांनी म्हटलं 30-40% ब्लॉक आहे तर तो ही एंजिओग्राफी करून कन्फर्म करावा लागतो, म्हणून डबल खर्च होईल. तेव्हा जेव्हा सस्पिशन इंडेक्स खूप कमी असतो त्यावेळेस सिटी एंजिओ, आणि जेव्हा सस्पिशन इंडेक्स जास्त असतो तेव्हा कन्व्हेन्शनल एंजिओग्राफी करायला पाहिजे. मला वाटतं सर्व प्रश्नांचे निराकरण झालेलेच आहे. धन्यवाद डॉक्टर माहूरकर सर, धन्यवाद डॉक्टर सचिन सूर्यवंशी सर. कार्यक्रमाचा शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन. आजच्या आभार प्रदर्शनाची जबाबदारी डॉक्टर अजय कान सर पार पाडतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम माहूरकर सरांचे या आभार प्रदर्शनाच्या आधी मी डॉक्टर माहूरकर साहेबांतर्फे आणि माझ्यातर्फे तुमचे खूप खूप आभार मानतो की तुम्ही एवढ्या संख्येने इथे आलात आणि आम्हाला प्रतिसाद दिला, आमचं ऐकलं, त्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देतो. डॉक्टर शार्दूल माहूरकर, डॉक्टर सावजी साहेब, डॉक्टर चौरे साहेब इथे आलेले आहेत, त्यांना त्या सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद. सर्वप्रथम सूर्यवंशी सरांचे मी आभार मानतो की अगदी सरळ साध्या सोप्या आणि खेळीमेळीच्या पद्धतीने
आपण आपलं जीवनशैली कशा पद्धतीने बदलू शकतो व आपलं कुठलीही ॲग्रेसिव्ह भूमिका न घेता अगदी सहज आपलं वजन कसं करायचं याबद्दल त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर माहूरकर सरांनी सुद्धा सरांचा प्रत्येक क्षण हा नागपूरला प्रत्येक पेशंटसाठी तिथे असतो, पण इतक्या व्यस्त कार्यक्रमातून सर कारंजाला आले व आपल्याशी मनमोकळ्यापणाने गप्पा मारल्या, आपल्या प्रश्नांना उत्तरं दिली व हार्ट अटॅक संबंधी जे काही गैरसमज होते ते सरांनी अगदी सगळ्या शंकांचं निरसन केलं. त्याबद्दल सरांचे मी आभार मानतो. सरांचे विशेष आभार अजून असं की सरांनी मंगरुळपीरला एक ECG मशीन अशा पद्धतीने ठेवला आहे की मंगरुळपीरमध्ये सुद्धा तिथे ECG निघाला की तो डायरेक्ट माहूरकर हॉस्पिटलला पाठवला जातो व तिथली तज्ज्ञ मंडळी त्या ECGमध्ये काय आहे व काय पद्धतीने तिथे उपचार करायचा ही तात्काळ मंगरूळच्या मंडळींना सुद्धा त्या ठिकाणी समजतं. व इथून सुद्धा शार्दूल आणि मी आणि करुणी पण आम्ही सरांशी इतर वेळेला आम्हाला केव्हाही अडचण गेली तर डायरेक्ट आम्ही सरांशी कॉन्टॅक्ट करतो व इथल्या हार्टच्या पेशंटला आम्ही तेवढी सर्व्हिस देऊ शकतो. त्याचबरोबर गुरु देवेंद्र कीर्ती मॅनेजमेंट ज्यांनी आपल्याला हा हॉल आपल्याला उपलब्ध करून दिला त्यांचे मी आभार मानतो. सन्मती भवन, त्याचप्रमाणे सोनीवाळ साहेब, आपले गोपाल कडू, नितीन उजवणे, इतर आपले पत्रकार बंधू, JD चौरेने आपल्याला प्रोजेक्टर दिलं व इतक्या पावसात सुद्धा सर्व मंडळींनी कशाची पर्वा न करता इथे आपण जवळपास 800 लोकांची बसायची व्यवस्था केली होती, पण जवळपास 900 लोक इथे उभे राहून हा कार्यक्रम ऐकत होते व तुमच्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण झाला नसता. त्यामुळे तुमचे जे आभार मानतो व कळत नकळत कोणाचे राहून गेले असतील आणि सावजी काका सुद्धा या कार्यक्रमाला हजर राहिले, त्याच्यामुळे काकांचे सुद्धा विशेष आभार. त्याचप्रमाणे राजूभाऊ खंडारे, रामभाऊ गुंजाटे व विशेष म्हणजे शार्दूलच्या पुढाकारांनी आज कारंजावासियांना व शेखरभाऊ बंग यांच्या सहकार्याने हा आपला कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला. त्यांचे विशेष आभार मानतो व हा कार्यक्रम संपला असं सांगतो. एक मला लक्षात आलं इथे बसल्याबरोबर इथे 50-50% आहे. लेडीज पार्टिसिपेशन इज 50%, 50%. दॅट इज रिअली ॲप्रिशिएबल. थँक्यू.